चौथ्या अध्यायात आता जे श्लोक आहेत ते श्लोक महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी काय म्हणले ते खूप ओव्या आहेत, आपण खूप घेतलेल्या नाही आहेत. त्यातला भाव पकडणाऱ्या ओव्याच फक्त घेतल्या आहेत. तेवढा विचार केला तरी ते पुरेसं आहे. आपण कुठे थांबलो होतो? यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा, म्हणजे शेवटचं पान जे आहे ना, सेकंड पेज, बरोबर, ते शारीरम केवलम कर्म ते सगळं बघितलं. त्या ओव्या आपण वाचल्या होत्या, तिथून सुरुवात करूया. मिळालं का? देह अहम भाव. पहिलंच पान आहे, सेकंड सेटचं पहिलंच पान आहे. त्यातला पहिलाच श्लोक, त्याच्या खाली दुसरा श्लोक आणि त्याच्यानंतरची 5वी ओळ. देह अहम भाव सोडोनी संपूर्ण, आशा ओवाळून टाकोनिया, चढत्या वाढत्या आवडीने कैसा, ब्रह्मसुख रसा स्वाद घेई. चढतं वाढतं ब्रह्मसुख, आनंदच मिळणार आहे आपल्याला. कसं काय केलं पाहिजे? देह अहमभाव सोडोनी संपूर्ण. देह अहमभाव सोडला पाहिजे, जमणार नाही आपल्याला, पण प्रयत्न करायला पाहिजे. आशा ओवाळून टाकोनिया, आशा ओवाळून टाकायच्या म्हणजे त्याग करायचा आशांचा. चढत्या वाढत्या आवडीने, आपल्याला आता नामाची आवड लागलेली आहे, उपासनेची आवड लागलेली आहे, निरनिराळ्या ग्रंथाच्या पारायणाची आवड लागलेली आहे. ती चढती वाढती जी आवड आहे ना, त्यामुळे काय होतं? चढत्या वाढत्या आवडीने कैसा, ब्रह्मसुख रसा स्वाद घे. ब्रह्मसुखाचा जो रस आहे, आणि ज्ञानेश्वरीत रसच आहे बघा. सगळा रस म्हणजे भाव. तुम्हाला सांगितलं होतं आपलं जे भावजीवन आहे ते सगळं रसमय आहे. मला आनंद झाला, दुःख झाला, डोळ्यातून पाणी येतं, तो रस आहे. एखाद्या आवडीच्या पदार्थाचं नाव ऐकलं, जिभेला पाणी सुटतं, तो रस आहे. एकदम भीती वगैरे वाटते की घशाला कोरड पडते, तो रस आहे. असणं किंवा नसणं, पण रस आहे ते. आपली जीभसुद्धा लक्षात ठेवा ओली आहे म्हणून आपण बोलू शकतो. जिभेला कोरड पडली तर पाणी पिल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही, लक्षात ठेवा. अगदी म्हणून माझ्या जिभेला कोरड पडली, माझा घसा कोरडा झाला, नंतर मला दरदरून घाम सुटला, हे सगळं रस आहे. रस, सगळं जे रसमय जीवन आहे ते रस ज्ञानेश्वरीत केलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा रस कुठला? तो आत्ता आपण वाचणार आहे, नंतरच्या त्या ओव्यात आपल्याला कळणार आहे. ज्ञानेश्वरीचा रस कुठला आहे? तोच रस रामायणाचा सुद्धा आहे. आणि सर्व रसांच्या माथ्यावर नाचणारा रस असं म्हणलेलं आहे. नवरस आपल्यापैकी माहीत असतील, आपल्याला काही तर माहीतच आहेत, पण अगदी 9च्या 9 बघायचं असेल तर गुगलीफाय करा. गुगलू गुगलू केलं. आपण पूर्वी गुलू गुलू बोलायचो, आता आम्ही गुगलू गुगलू बोलतो. त्याच्यात तुम्ही नवरस काढा ना, सगळे मिळतील. हे साहित्यातले रस आहेत, हे जीवनातलेही रस आहेत. बघा पुढे काय सांगितलेलं आहे? म्हणून प्रसंगे जे जे होय प्राप्त, तेणेचे संतुष्ट राहे सदा. जयाची या चित्ती आपपर भाव, नसे सर्वथैव धनुर्धरा. सर्वथा शब्द समर्थांचा आपण बघितला होता. सदा, सर्वदा, सर्वथा. सदा म्हणजे ऑलवेज, सर्वदा म्हणजे एव्हरी टाईम, आणि सर्वथा म्हणजे काही नाही, बिलकुल काही नाही. त्या सर्वथाचा सदा सर्वदा त्याचा टाईमशी संबंध आहे. सदा म्हणजे ऑलवेज, सर्वदा म्हणजे एव्हरी टाईम, सदा सर्वदा. सर्वथा, हे सर्वथा खोटं आहे, ते काम मी करणार नाही, हे सर्वथा सत्य आहे. सर्वथा म्हणजे पूर्णपणे, बिलकुल त्याच्याबद्दल डाऊट नाही आहे. इथे काय सांगितलेलं आहे? तसे सर्वथैव आपपरभाव नसे सर्वथैव. हे तुकारामाचा जो अभंग आहे त्याच्यात हेच सांगितलं आहे. दया करणे जे पुत्रासी, तेची दास आणि दासी. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. साधूची व्याख्या आहे, देवाची व्याख्या आहे. आपण शेवटी जो श्लोक म्हणतो ते म्हणताना आपण चुकीच्या ठिकाणी ते फोडतो. भूदेव वसंतासी सदा लवावे. भूदेव, भूदेव, भूदेव म्हणजे ज्ञानीलो. भूदेव संतासी सदा लवावे असं म्हणलं पाहिजे ते. तर त्यामुळे काय की हे सगळे पृथ्वीवरचे चालते बोलते देव आहे, तोची साधू ओळखावा. त्याच्यानंतर ज्यासी अपंगिता नाही. अपंग आपण शब्द वापरत होतो, तो सध्याच्या पंतप्रधानांनी एक सुंदर शब्द दिला, दिव्यांग. आता दिव्यांग आपल्याला एक लक्षात ठेवा, एक तो माणूस शब्द देतो आणि तो सगळं भारत स्वीकारतो, सगळी मीडिया स्वीकारतात. एवढी शक्ती आहे त्या माणसाची, लक्षात घ्या तुम्ही. गणपतीच्या अनेक आरती लिहिल्या गेल्या, साहित्यदृष्ट्या सुंदर असतील,
पण सुखकर्ता दुःखहर्ताच्या मागे रामदास स्वामींची तपश्चर्या आहे. रामदास स्वामींचं देहाचं म्हणजे एका अर्थाने पुरश्चरण आहे गायत्री मंत्राचं. सगळं तीर्थाटन आहे, संपूर्ण भ्रमण आहे देशाचं, आणि स्वतःची उपासना आहे, दृष्टी आहे, व्हिजन ज्याला म्हणतात, त्याच्या ती असल्यामुळे ती आरती अमर झाली. नंतरच्या आरत्या नाही ना अमर झाल्या. कारण कविता म्हणून म्हणतात की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या सर्वोत्तमाचा म्हणजे रामाचा, दास म्हणजे रामदास, जगी धन्य तो. त्यांचं चरित्र लिहायचं असेल तर तुम्हाला निदान तुमच्या सद्गुरूंचा दास व्हायला पाहिजे थोडंसं, आणि मग तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. हे तिथे सांगितलेलं आहे. होता आत्मरूप विश्वची संपूर्ण कर्म ते कवन बाधे तया. कर्म बांधणारच नाही, बांधणार नाही म्हणजे कर्माचा त्रास होणार नाही. केव्हा? तुम्ही सगळं जग आहे ना ते मीच आहे. अवघड आहे का? हे अवघड आहे, पण अशक्य आहे का? तर अशक्य नाही. लक्षात ठेवा, या सगळ्या जगात मी पसरलेलो आहे. आपण भाव निर्माण करूया ना. एक सकाळी उठल्यानंतर खिडकीत किंवा दारात उभं राहायचं, टेरेस असेल तर टेरेसवर जायचं, आणि फक्त 13 मिनटं वेळ असेल तर, नाही तर 3 मिनटं, आणि तेवढाही वेळ नसेल तर महाराज मला नरकात पाठवू नका हो, प्रार्थना करा. 3 मिनटं जर स्वतःसाठी सकाळी वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीत या, आणि महाराज ते झाड आहे ना मी आहे, मी त्या वेलीत आहे, ते फूल आहे ना ते मी आहे. म्हणून गगनात मी सुमनात मी, गगनात तू सुमनात तू. ही प्रार्थना आहे की गगनात तू आहेस, सुमन म्हणजे फुलं, फुलात तू आहेस, तसाच मीही आहे. मग बघा की तो दिवस निश्चिंतपणे कसा जातो. तो मी आणि तू म्हटला की टेन्शन आलं, फ्रिक्शन आलं, कॉम्पिटिशन आली, झालंच, दुःखाला सुरुवातच झाली. पण मी आणि तू एकच आहोत. अगदी लक्षात घ्या, हे जमलं पाहिजे. हेच सांगितलं इथे. होता आत्मरूप विश्वची संपूर्ण. आत्मरूप म्हणजे मी, विश्वची संपूर्ण, सगळं विश्व आहे. कल्पना करा, त्या खुर्चीला निदान बसताना किंवा उठताना नमस्कार केला पाहिजे मनातल्या मनात. कारण आपलं वजन ते सहन करते, आपल्यामुळे ती गरम होते. म्हणून फक्त उठल्यानंतर पृथ्वीला नमस्कार करायचा, पण त्या गादीला नमस्कार करायला नको, त्या पांघरुणाला नमस्कार करायला नको. विचार करा, मग सगळीचकडे नमस्कार करायला पाहिजे. हीच भावना सांगितलेली आहे. सर्वत्र नमस्कारू मज एकाते. सगळीकडे मला नमस्कार कर, मी समजून नमस्कार कर, आणि असं करूच नका. पण ह्याला नमस्कार केला पाहिजे, हिला नमस्कार केला पाहिजे, नाहीतर ही नाही तर हा नाही. लक्षात ठेवा. आणि हा नाही तर हा नाही, आणि हा नाही तर प्रवचन नाही. का नाही नमस्कार करायचा? केला पाहिजे. दत्ताच्या गुरूंनी हेच सांगितलं की या सगळ्यांना मी नमस्कार केला, त्यांचे चांगले चांगले गुण घेतले, आणि एक वाक्य सिद्धांत म्हणून लक्षात ठेवा की सगळीकडे देव आहे हे कळण्यासाठी फंक्शनल रूप त्याचं बघा. ही खुर्ची कशी दिसते, 2 हात 4 पाय, नका वर्णन करू, दॅट इज डिस्क्रिप्शन. त्या खुर्चीचं स्वरूप काय? दुसऱ्याचं वजन सहन करायचं आणि त्याला कम्फर्ट द्यायचा. हे काम संतांचं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकार आहे. लोकांना सुख मिळालं पाहिजे, त्यासाठी मला दुःख झालं तरी चालेल. हा संत आहे, हा सात्विक माणूस आहे. हे लक्षात घ्या. हे सोपं आहे ना. हा पंखा स्वतः गरम होतोय पण मला गार करतोय. गुरु आहे तो. हा प्रकाश स्वतः गरम होतो, तो दिवा, पण मला कूल लाईट देतो. त्याच्यात देव नाही आहे? सगळीकडे देव भरलेला आहे. फंक्शनली त्याचं फंक्शन बघा, आणि मग तुम्हाला कळेल प्रत्येकाचं फंक्शन. माणसाला बुद्धी असल्यामुळे माणसाला ऑप्शन आहे, बाकीच्यांना ऑप्शनच नाही आहे. ते आपापल्या प्रकृतीनुसार काम करतात आणि मरून जातात. त्यांना ऑप्शन नाही आहे. फूल बघा, आज सुंदर फुल आहे, त्याला माहीत आहे कोणी काढलं तर ठीक आहे, नाहीतर मी उद्या मातीत पडणार आहे, मातीत मिसळून जाणार आहे. शिकायचं आहे फुलापासून. आणि म्हणून फुलातही मी आहे, आकाशातही मी आहे. हे कळलं ना तर पुढचे मग कर्म तुम्हाला बाधणारच नाही. करा कर्म. म्हणून या पार्था सर्वथा तो मुक्त, कर्मी कर्मातीत ओळखावा. कर्मी जरी असला तरी तो कर्मातीत आहे, म्हणजे कर्माच्या पलीकडे आहे, त्याला कर्म बाधत नाही. पुढे देहधारी तरी दिसे तो निर्गुण, चैतन्यासमान धनंजया. देहधारी तरी, त्याला देह आहे ना, पण तो निर्गुण आहे, तो चैतन्य आहे, याचा अनुभव लोकांना येतोच येतो. आता महाराजांच्याकडे बघितल्यानंतर महाराजांचा देह बघू नये, चैतन्यच बघावं तिथे महाराजांच्या. म्हणून आपण जे बघतो ना, महाराजांचं भव्य कपाळ आहे, त्याच्याबरोबर मध्ये टिळक लावलेला आहे आणि गंधाचा टिळा, नंतर 2 भुवया आहेत त्याच्यामध्ये. हे जे आपण महाराजांचं दर्शन घेतो ते चैतन्याचं दर्शन आहे.
महाराज म्हणजे मूर्तिमंत चैतन्य, ब्रह्मचैतन्य. पुढे काय सांगितलेलं आहे? म्हणून या पार्था सर्वथा तुम देहधारी तरी दिसे तो निर्गुण चैतन्यासमान धनंजया ब्रह्मस्वरूपाचा लावणिया कस पाहतात तयास भला चोख. कस लावणे, सोनं खरं आहे की खोटं आहे बघण्यासाठी कस लावतात. टच स्टोन म्हणतात त्याला, टच स्टोन. निकष हा दुसरा शब्द आहे, निकष. त्याला टच केलं ना की कळतं हे सोनं खरं आहे का खोटं आहे. आता सेठी तुम्हाला सांगतील की याची रेग ओढली गेली त्या दगडावर तर ते खरं आहे का, रेग ओढली गेली नाही तर ते खरं आहे, ते तुम्हाला सांगतील. रुद्राक्ष कुणी म्हणतात बुडले तर खरे, कुणी म्हणतात तरंगले तर खरे. पण टेस्ट याला कस म्हणतात, कसोटी. ही कसोटी आहे. कशाची कसोटी आहे? ब्रह्मस्वरूपाचा लावणिया कस पाहता तयास भला चोख ऐसा मुक्त परी कौतुके तो देख करी यज्ञाधिक कर्मे जाईल. यज्ञ वगैरे जरी त्यांनी केला ते तो करण्यासाठी असतो. चला तेही करूया. हां, तो आपल्याला जायचं आहे देवळात, चला जाऊया. देवाचं दर्शन घ्यायचं आहे, जाऊया. एक आजोबा आहेत, त्यांची ही वृत्ती आहे, आजोबा आज सिनेमाला जाऊया, चला जाऊया. सिनेमाहून येताना आजोबा तुम्हाला त्या सिनेमातलं काय आवडलं? अरे मी गोष्टच सांगतो. त्यावेळेला असं काहीच नव्हतं सिनेमात. मुलं म्हणतात तुम्ही जे सांगताय तसं काहीच नव्हतं सिनेमात. मी काय विचार करत होतो, आज ही सासू त्या सुनेचं स्वागत मनापासून करत नाही आहे, कारण तिला खात्री आहे की आजपासून ही माझा मुलगा चोरणार आहे. घरात राहिला तरी मुलगा तिचा ऐकणार आहे, मुलगा रात्रंदिवस तिच्याबरोबर असणार आहे, मुलगा तिच्याबरोबर फिरायला जाणार आहे, मुलगा तिच्याबरोबर पिक्चरला जाणार आहे, तिच्याबरोबर काश्मीरला जाणार आहे. हे सगळी चित्र तिला दिसतात. पण नंतर तिला आठवतं की मी ज्या वेळेला आले त्यावेळेला माझ्या सासूबाईंच्या मनात हीच चित्र ती त्यांनी प्रामाणिकपणे मला सांगितली आणि त्यापासून मी मुलगी आणि ती आई झाले. माझ्या मनात आलेले विचार मी माझ्या सुनेला सांगेन आणि तिला माझी मुलगी बनवेन आणि मी तिची आई होईन. हे काय झालं? इथे नक्की काय झालं की मला तिच्यात ठेवलं, तिच्यात पाहिलं आणि ती आहे ना तिला माझ्यात पाहिलं. सास भी कभी बहू थी, हे लक्षात ठेवा. सासूसुद्धा कधीतरी सून होतीच की. हे दुसऱ्याच्या मनात जाऊन, दुसऱ्याच्या शरीरात जाणं सोपं आहे. मनात जाऊन, जीवनात जाऊन, अनुभवात जाऊन विचार केला तर तुम्हाला दुःख नाही. तुम्ही सगळ्यांना समजून घेऊ शकता. म्हणून इथे काय सांगितलं? ऐसा मुक्त कौतुके देख करी यज्ञाधिक कर्मे तरी. ते आजोबाची गोष्ट सांगतात, त्याच्यात आजोबांचं त्या लेखाचं नाव आहे समस्यापूर्ती. समस्यापूर्ती. ही सासू आली आहे आणि असा तिने चेहरा केलेला आहे आणि नंतर एकदम हसते कारण ती समोर आलेली आहे सुनबाई. हे सगळं मी समस्यापूर्ती केली. हिला आपली सून म्हणून आठवण झालेली आहे. आता ही सासू म्हणून तिच्याशी कसं वागायचं हा कॉन्फ्लिक्ट तिच्या मनात आहे. असं काहीच नव्हतं बाबा. आजोबांना म्हणतात, आजोबा असं काही नव्हतं. सासूच्या मनातले विचार तुम्हाला कसे कळले? पण नंतर अर्ध्या तासात सासू झाली ना मैत्रीण, झाली ना बहीण, झाली ना आई सुनेची. ते मी आधीच बघत होतो. सगळीकडे समस्यापूर्ती बघत होतो. म्हणजे आपण म्हणतो ना कनेक्टिंग द डॉट्स, फिल इन द ब्लँक्स, मॅचिंग द पेअर्स. हे काय मुलांची फक्त परीक्षेतली ॲक्टिव्हिटी नाही आहे. मॅच द पेअर्स, फिल इन द ब्लँक्स, कनेक्ट द डॉट्स, ऑड मॅन आउट. हे जे सगळे प्रश्न आहेत ना, हल्ली त्याला MCQ म्हणतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर ते आपण सोडवायचे जीवनात. शेवटी काय सांगतात? तरी ती निश्शेष तयाचे, कितीही कर्मे केली तरी ती निश्शेष म्हणजे पूर्णपणे तयाच्याची ठाई लीन होती पहावे स्वभावाची. ती सगळी कर्म त्याच्यातच जातात. त्याला काही कर्म केल्याचं पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. केलं संपलं. हे करायचं आहे करूया, संपलं. तो त्याच्याशी बांधला जात नाही, त्याच्याशी जोडला जात नाही. सकाळी आपण हे कितीदा तरी बघितलं की आपण संधान कोणाशी साधायचं. संधान म्हणजे कनेक्शन. किती कनेक्शन्स आपण साधतो दिवसात, किती ॲसोसिएशन्स. अरे नको ती ॲसोसिएशन्स, त्यामुळे तुला त्रास होणार आहे ध्यान करताना, त्यामुळे तुझं मन इकडे तिकडे जाणारे ॲसोसिएशनच नको. ॲसोसिएशन म्हणजे ते बघितलं की मला ते आठवतं, हे बघितलं की ते आठवतं, ते पाहिजे की ते वाटतं. हे कशाला? बघा तुम्ही MHD म्हणल्यानंतर त्याच्यात मोहम्मद दिसला पाहिजे का? बघा हे बघतो MHD दिसलं की मला संताप येतो. बापरे हा किती मूर्ख, हा कधीच हे होणार, हा कधीच हे होणार नाही आहे, शहाणा होणार नाही आहे. असे आपण जर कनेक्टिंग द डॉट्स, फिल इन द ब्लँक अशा जर करायला लागलो, आपले जे प्रेज्युडिसेस आहेत ते जर त्याच्यावर लादायला लागलो तर आपण सुधारणारच नाही आहोत. गेस्टाल्ट नावाचं एक तत्व आहे, जाऊ ते जर्मन शब्द आहे.
त्याच्यात असं आत्ता तुम्हाला सांगा समस्या पुरते. तुम्ही चित्र असं पूर्ण करा की ज्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे. कारण ते चित्र खरं कसं आहे कुणाला माहीत आहे. ही शिक्षिका लेट आलेली आहे आणि तिने कारण सांगितलेलं आहे, ते कारण खरं आहे का खोटं आहे. मग मी हे करायचो, तिच्या मैत्रिणीला फोन करायचा की तुम्ही गेला होतात का खरंच काल तीर्थक्षेत्राला. कुठल्या तीर्थक्षेत्राला म्हणजे शी इज कॉट. मला काय मिळेल, मी काय पोलीस आहे. हे नेहमी आम्ही सांगायचो की दिस इज नॉट इंटरोगेशन, इन्क्वायरी नाही आहे ही, दिस इज कॉन्व्हर्सेशन, दिस इज कम्युनिकेशन. ही शाळा आहे, हे पोलीस ऑफिस नाही आहे किंवा कोर्ट नाही आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेशंट किती असतात बापरे. एक तुम्हाला सहज उदाहरण सांगतो, असं आपण नसायला पाहिजे. एक हायर सेकंडरीचा प्रिन्सिपल मला पोचवायला आला होता, कारण त्याच्यात हायर सेकंडरीमध्ये कार्यक्रम होता. पोचवायला आल्यानंतर पेट्रोल भरायला थांबला. वॅगन आर गाडी, त्याच्यात काहीतरी 30 का काहीतरी टायरमध्ये हवा भरायची असते. उदाहरण तुम्हाला सांगू, भरलीच ना रे 24. 24 नाही 30 भरली, ही वॅगन आर आहे. हां बरोबर आहे, हरकत नाही. तो मला काय म्हणतो प्रिन्सिपल, मी त्याला म्हणलं असतं 30 भरलीच ना रे, आणि तो हो म्हणला तर त्यांनी खरंच भरली आहे की नाही भरली आहे मला कसं कळलं असतं. म्हणून चुकीची माहिती देऊन खोटा प्रश्न विचारून मी खरं उत्तर काढलं. म्हणलं तू अरे पोलीस डिपार्टमेंटमध्ये व्हायला पाहिजे शाळेचा, आणि त्यातल्या त्यात हायर सेकंडरीचा प्रिन्सिपल कसा झालास तू. नुसतं विचारायचं किती भरली आहे, सांगितलं असतं 24 भरलीच ना रे. त्याच्यात कुठेतरी फार बुद्धी वापरलेली आहे, आणि ही वापरलेली बुद्धी हा संध्याकाळी अत्यंत ठकणार आहे. आणि काय काम किती आहे काय, संध्याकाळी थकतात. कारण दिवसा फक्त इंटरॅक्शन, फक्त रिॲक्शन, फक्त ॲसोसिएशन, फक्त अटॅचमेंट्स. काय रात्री झोपताना काय मिळणार आहे तुम्हाला. हे सगळं रिवाइंड होणार आहे, रिप्ले होणार आहे. मग कधी स्वप्नात तर कधी ग्लानीत. एकदम दचकून माणूस उठतो, तो म्हणतो अरे मला ते प्रत्यक्ष दिसलं, त्या खिडकीतून ते येत होते. कोण येत होते, स्वातंत्र्य सैनिक. मी त्याला प्रश्न विचारला, स्वातंत्र्य सैनिक खिडकीतून येत होते. नाही म्हणला लुटेरू, उद्या स्वातंत्र्य सैनिक येणार आहेत, सावध राहा. तुझ्या स्वप्नात खिडकीतून स्वातंत्र्य सैनिक येणार आहे आणि ते तुला स्वतंत्र करणार आहेत. तिथे सुद्धा दरिद्री निगेटिव्ह, मला लुटायला आलेले आहेत, मला हे करायला आलेले आहेत, दचकून उठतात, अंगाला घाम सुटतो. हे परत तुम्हाला म्हणतो की ध्यानी मनी ते स्वप्नी, ध्यानी मनी स्वप्नी ते जीवनी. मला जीवन सुधारायचं आहे, ध्यान सुधारतो. हां, त्याच्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. लक्षच द्यायचं नाही. सकाळी सांगितलं ना, झुरळ बसलं की झटकून टाकतात, अशा कितीतरी गोष्टी असतात. लक्ष आहे ना सर, हो आहे की लक्ष आहे. बिलकुल लक्ष नसतं आपलं. काय प्रपंचाच्या गोष्टी ऐकायच्या त्यांच्या, आणि ते लक्षात ठेवायचं. काही ठेवू नका, खरंच हे लक्षात ठेवा. तरी ते निशेष तयाच्याचे. आता पुढचा जो श्लोक आहे ना, तो संस्कृतमधला जसा सहनाववतु हा भजनी आपण वदनी कवळ घेता म्हणतो, तसं पूर्वी ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु, एकत्र जेवूया, आमचं एकत्र रक्षण कर, आम्ही एकत्र अभ्यास करतो, एकत्र तेज मिळवतो. आणि हे परमेश्वरा आमच्यात परस्परात विद्वेष मा विद्विषाव, विद्वेष नसावा, द्वेष निर्माण होऊ नये आमच्यात, स्पर्धा होऊ दे पण मत्सर नको. ही प्रार्थना आहे. जेवायच्या पूर्वी सहन हो नकतो, एकत्रितपणे आपण जेवूया. त्याच्या आधी ही प्रार्थना होती, ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. सुंदर आहे. तुम्ही बघा ना, विवेकानंदांची जे केंद्र आहेत तिथे जेवायला बसण्याच्या आधी त्यांची स्वतंत्र चाल आहे. आत्ता मला आठवत नाही ती चाल, सुंदर चाल आहे. आणि बऱ्याच वेळा त्यांनाच ती जमत नाही. ते असं म्हणत राहतात. मग कुठली तरी एक बाई असते, विद्यार्थिनी असते, ते म्हणते सर मी म्हणू का, सुंदर म्हणतात, आता जेवायला सुरुवात करा. इथे काय लक्षात ठेवा, सगळं ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे असं जो म्हणतो त्याला त्या कर्माचा लेप लागत नाही. लेप कळतो ना, मातीचा लेप, राखेचा लेप, तसा इथे काय आहे, ब्रह्मार्पण, ब्रह्माला अर्पण करण्याची जी क्रिया आहे ना, ते ब्रह्मच आहे. ब्रह्म हवी, ब्रह्माला जे द्यायचं आहे, आपण द्रव्य वगैरे देतो तेही काय आहे, तेही ब्रह्मच आहे. ब्रह्मणाहुतम, जी आपण आहुती दिलेली आहे, अर्पण केलेलं आहे, स्वाहा म्हणलेलं आहे, ब्रह्मच आहे ते. ब्रह्मैव तेन गंतव्यम, गंतव्य म्हणजे तुम्हाला साध्य काय करायचं आहे तेही ब्रह्मच आहे. सगळं ब्रह्म आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला हे सांगितलं त्यावेळेला विवेकानंद आणि ते हाजरा प्रतापचंद्र,
तो जरा हेच होता, सिनिक होता, कशावरच विश्वास नाही. दोघंजण असे हे करायला लागले. रामकृष्णांच्या लक्षात आलं, सांगायचं होतं ते संपल्यानंतर, नोरेन इकडे काय बोलत होता, उठून का गेला? तो म्हटला नाही, तुम्ही हे ब्रह्म ते ब्रह्म ते ब्रह्म सांगितलं, लोटा ब्रह्म, तांब्या ब्रह्म, हे ब्रह्म ते ब्रह्म टिंगल केले. तरी हातीवर हात मारला, जा म्हणाले. जायला लागल्यावर कलकत्त्यात रस्ता ब्रह्म, आकाश ब्रह्म, दुकानं ब्रह्म, दुकानदार ब्रह्म. जेवताना हे त्याला जेवता येईना. अरे मी ब्रह्माला खाणार, मी ब्रह्माला पिणार. त्याला हे कळलं नाही, तू पितोस ते ब्रह्म आहे, तू ब्रह्माला पित नाहीस. ब्रह्माला कोण पिणार आहे? तू खातोस ते ब्रह्म आहेत, तू काय ब्रह्माला खाणार आहेस? ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी आहे, हे लक्षात घे. आल्यानंतर तो धावत आला, जेवला नाही. त्याला ही अडचण निर्माण झाली, मी काय ब्रह्म खातोय, ब्रह्म पितोय, ब्रह्म चावतोय, हे काय आहे? आला आणि म्हणाला, मी शरण येतो, मला तुम्ही समजावून सांगा. मग त्यांनी सांगितलं, अरे जे जे तू व्यवहार करतोस त्या व्यवहारात ब्रह्म असतं, त्यासाठी जी साधनं वापरतोस त्या साधनात ब्रह्म असतं. इतकंच नाही की त्यातून जे साध्य करायचं, आनंद समाधान, ते ब्रह्मच आहे, सगळं ब्रह्म आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघ, यज्ञ करताना मी याज्ञिक आणि हवन हे एक. मी याज्ञिक बसलोय तिथे आणि मग हवन करतोय. बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो, हे जे पूजा सांगायला येतात ना, दे आर नॉट इन्व्हॉल्ड इन पूजा, कारण त्यांना पुढे दुसरा गणपती बसवायचा आहे, 51 गणपती बसवायचे आहेत. मग सकाळी 6 पासून सुरुवात करायची. दे आर नॉट इन्व्हॉल्ड इन युअर पूजा. तुमच्या दृष्टीनं त्या गणपतीच्या मूर्तीत गणपतीचा प्राण म्हणजे गणपती अवतरणार असतो, नाहीतर ती मातीची मूर्ती आहे कुंभाराच्या चित्रशाळेतली. अशा वेळेला त्याला नाही, त्याला त्याचं लक्ष तिकडे आहे. तो म्हणतो ते सगळे पाठ पोपटासारखं म्हणतो, पुढचं घर, पुढत म्हणतो पुढचं घर, पुढचं घर, सत्यनारायण. त्याला काहीच रस नसून ज्या वेळेला सांगतात घरातले, अहो दरवर्षी सत्यनारायण होतं, तुम्ही गोष्ट सांगू नका, गोष्ट आमचे पाठ आहे. हो का, चला नैवेद्य दाखवा, आरती करूया, निघालो पुढच्या पूजेला. तुम्ही जे त्यांना करू नका म्हणून सांगता ते त्यांना हवंच असतं. नीट सुकाना शास्त्रशुद्ध करा, सगळे मंत्र स्पष्ट म्हणा, त्या मंत्राचा अर्थ सांगा, तो भटजी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही, कारण तुम्हाला पूर्ण समाधान मिळालं आहे. याच्या उलट आपल्या आजूबाजूलाच चांगले भट आहेत, समाधान देतात. एखादी पूजा कमी झाली तरी चालेल, पण हा जो यजमान आहे त्याच्या तोंडून उद्गार आले पाहिजेत, पूजा केली आणि समाधान मिळालं, हे महत्त्वाचं आहे. आता पुढे बघा ना, यज्ञी मी याज्ञिक, हवन हे एक, भोगता तो आणिक दुजा कोणी, ऐसा बुद्धी लागी नाही भेदभाव, हवीर मंत्र सर्व तोची झाला हवी. हवीचा मंत्र म्हणजे विश्वम, विष्णुर, वषटकारो, भूत, भव्य, भवत, याच्यात किती सांगितलेलं आहे. सगळा काळ तो आहे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. सगळ्या याच्यात तो विश्व निर्माण करून त्या विश्वात प्रवेश केलेला आहे. विश्वम विष्णू, विष्णू नंतर सांगितलं आहे, म्हणजे विष्णूनेच विश्व निर्माण केलं आणि त्याच्यात त्यांनी प्रवेश केला. म्हणून सगळं विश्व विष्णुमय जगत, वैष्णवांचा धर्म, सगळे संत सांगून गेलेले आहेत. संतांचा तो अनुभव होता, लक्षात ठेवा. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, अवघे विष्णुमय. त्यांनी सांगितलं, जग अवघे विष्णुमय योगवळे. आणि हा योग कुठला, ते सोहम साधना सांगतात स्वामी स्वरूपानंद. आपण नाम म्हणतो, बघूया सोहम म्हणजे काय नंतर, तो येणार आहे विषय, त्यावेळेला बघू. म्हणून काय सांगितलं, ऐसे जे जे सर्व यज्ञ अनुष्ठान पाहे तो संपूर्ण ब्रह्मरूप. सगळीकडे ब्रह्मरूप, ब्रह्म शब्द तुम्हाला अवघड वाटेल, देव सगळीकडे पाहायला काय हरकत आहे. त्या बाईने तुम्हाला सांगतो ना, गरीब आहे, काहीतरी तुम्ही अर्पण करा चातुर्मासाला, ती येऊन विचार करते आणि आदल्या दिवशी सांगते आपल्या घरातल्यांना की उद्यापासून माझा उजवा हात मी देवाला दिला. लहान मुलगा असतो तो रडायला लागतो, आई तू कापणार हात, देवाला अर्पण करणार. म्हणाली, बघ ना मी काय करते ते. 4 महिने त्या बाईने उजवा हात स्वतःसाठी वापरला नाही. त्यातून एक व्याख्या निर्माण झाली, जिचा संस्कार श्यामवर झाला. मला पाणी प्यायचं आहे, मी ह्याने, मला आंघोळ करायची ते, जितकं मला जमेल ओढून तितकं मी उजवा हात वापरणार नाही, माझं पाणी काढण्यासाठी, माझी आंघोळ करण्यासाठी, मला रांगोळी काढण्यासाठी. हे लक्षात ठेवा. म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा तुम्हाला उजव्या हाताने केला स्वयंपाक, माझा भात मी शिजवेन, पूर्ण डावा हात वापरेन, उजवा हात नाही, कारण उजवा हात मी देवाला दिलेला आहे. देव म्हणजे कोण ग, किती सोपी व्याख्या. मी सोडून सगळे, मी सोडून सगळे देव आहेत. तुम्ही म्हणाल म्हणजे तुम्ही देव नाही का, तुम्ही म्हणा ना की मी सोडून सगळे, त्यात मी नाही आलो. तू म्हण मी सोडून सगळे देव, त्यात मी नाही आलो. अरे 20 जण जर म्हणत असतील मी सोडून सगळे देव, 19 वेळा म्हणलेलं आहेत मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे प्रत्येकाला.
हे लक्षात घ्या. हे सांगितलेलं आहे. सगळीकडे देव पाहणं सोपं आहे, पण आपल्याला अनुसंधान राहत नाही. एकदम प्रपंचात आपण एवढे गुंततो की हे जे भाव आहे ना, हा भाव टिकत नाही. त्याच्यासाठी 2 महिने सांगितले. 2 महिने तुम्ही या भावात राहा. त्या बाईंनी 2 महिने, महाराज म्हणतात ना, अरे तुम्ही 4 महिन्याची गोष्ट करता, ती उरलेली 8 महिने का नाही करत, आणि नंतर तुमच्या जीवनाचा भाग का नाही बनतात. जर चातुर्मासात मी जर एक अशी पूजा केली किंवा असा एक संकल्प केला, 4 महिने तू पाळला की पुढे सवय होते तुम्हाला मी सांगतो ना, 1 नमस्कार रोज घालायचा आषाढी एकादशीपासून, आणि कार्तिकी एकादशीला 120 नमस्कार आम्ही घालत होतो. मग 120 नमस्कार आता तुम्ही घालताय, तर उद्या 121 122 करू नका, पण 120 119 असं करत एका नमस्कारापर्यंत येऊ नका. हे सरांनी आम्हाला सांगितलेलं आठवते. सरांनी म्हणायचं नाही, गुरुजींनी, कारण मी मराठी माध्यमाचे विद्यार्थी होतो. सर शब्द कुठे होता, आणि स्पेलिंग तर येतच नव्हतं, SIR वगैरे. त्याला सर कसं म्हणायचं, सिर नाही का. इतकं इंग्लिश आमचं चांगलं होतं. महाराजांची कृपा, खरंच सांगतो. त्यांनी सगळं आत्तापर्यंत जीवनात काय त्यांनी घडवलं, त्यांनी मिळवून दिलं, आणि आता समाधानात राहा. उरलेलं आयुष्य राहायचं समाधान. इथे काय सांगितलेलं आहे, दयाचे ते कर्म ब्रह्मरूप होता, करोनी अकर्ता सर्वथा तो. त्यांना तेच सांगायचं आहे, अरे तुम्ही वाटेल ते कर्म करा, वाटेल तो व्यवसाय करा. आता वेश्येला जर गुरु मानलं आहे दत्तात्रेयाने, आणि दत्तात्रेयांना आपण गुरूंचे गुरु मानतो, त्यांचा 24वा गुरु आहे ना, ती पिंगला वेश्य आहे. काय गुरु केलं तिने पिंगला? आता 60 वर्षाची झालेली आहे समजा. ती खिडकीत उभी राहते, गिऱ्हाईक येण्यासाठी वेश्या येते नाही, दारात येऊन उभी राहते नाही, रस्त्यावर येऊन उभी राहते, कुणी तिच्याकडे बघत नाही, कारण ती म्हातारी झालेली आहे. त्यावेळेला तिला कळतं की आता गिऱ्हाईक आकर्षित करण्याचं आपलं सौंदर्य संपलंय, वय गेलंय, आता ही काय करेल. दत्तात्रेयांना फार उत्सुकता आहे. ती घरात जाते, पहिल्यांदा वेणी आपली काढते, फेकून देते, केस वगैरे सगळे सोडते, शृंगार केलेला तिकडे 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 फेकून देते, आणि तिच्या एक गीत गाते, पिंगला गीत म्हणून. एक साधी गोष्ट सांगतो, आत्तापर्यंत बाहेरच्या लोकांशी मी रत होत होते, रमण करत होते, पण मन रमणा मधुसूदना ह्याला मी विसरलोच होतो. बाहेर रंगायचं का श्रीरंगात रंगायचं, बाहेर रंगपंचमी खेळायची का आत रंगपंचमी खेळायची, आत रंगपंचमी खेळायची. आतले रंगच निराळे आहेत, एकच आहे अंतरंग. आपण शब्द वापरतो ना, अंतरंग, मन, हाच आतला रंग आहे. म्हणून मीरा सुरू करते, सगळीकडे रंगपंचमी आहे, पिचकारी हातात आहे समजा तिच्या, कौना संग खेळू होई, कोणू संग खेळू होरी, होळी मी कुणाबरोबर खेळू, कृष्ण माझ्या आतच आहे. त्याला बाहेर काढून होळी खेळायला आणि परत आत गेला नाही तर नाही, आत मी पिचकारू कशी मारू. मग ती म्हणते की मला ही होळी खेळायचीच नाही. आज जो श्रीरंग आहे त्याच्याशी मी रंगपंचमी खेळ आहे, आतल्या श्रीरंगाचे. मग निरनिराळे रंग, निरनिराळे मूड्स, संगीताचे निरनिराळे ताल, नृत्यातल्या निरनिराळ्या मुद्रा. लक्षात ठेवा ना, हे सगळं मी आतल्या श्रीरंगाशी करेन. पिंगलेला पश्चात्ताप होतो, आत्तापर्यंत मी वाचले ठीक आहे, आता मात्र मी पूर्णपणे मनरमणा, अंतःकरणात जो मनमोहन मनरमण कृष्ण आहे त्याच्याशी मी एकरूप होणार. तिला नमस्कार केला दत्तात्रेयांनी, तू माझी गुरु झालीस. खरं वैराग्य आल्यानंतर अंतरंगाकडेच लक्ष होतं. आतली यात्रा सुरू करायची, अंतरयात्रा, आत्मदर्शन. अरे बाहेरचं पूर्णपणे अनाकर्षण झाल्याशिवाय आतलं आकर्षण होणारच नाही. थोडं इकडे थोडं तिकडे. त्याला विश्वामित्री पवित्रा म्हणून मराठीत एक फ्रेज आहे. काय झालं, विश्वामित्र हात वर करून उभे आहेत, लक्षच नाही. एवढं चांगलं तप केले, इंद्राला भीती वाटते की आणि जर तप पूर्ण झाल्यानंतर इंद्राचं सिंहासन पाहिजे, की मला सिंहासनावरून खाली उतरावं लागेल. म्हणून ते मेनकेला पाठवतात की यांचा तपोभंग कर. ती अप्सर आहे, ती येते, त्यांच्याभोवती फिरते, आपले घुंगरू वाजवते, नृत्य करते, गीत गाते. त्यांचं लक्ष ध्यानातून म्हणजे आतून बाहेर यावं म्हणून सगळे करते प्रयोग. आता विश्वामित्री पवित्रा म्हणजे काय, ते असे उभे आहेत तर एका डोळ्याने ते तिच्याकडे बघतात, एक डोळा उघडतात तिच्याकडे बघतात, एक डोळा बंद आहे, कारण ते ध्यान चालू आहे. हे विश्वामित्राचं ध्यान. तुम्ही राजा रविवर्माचं गुगलवर चित्र बघा, विश्वामित्र मेनका, आणि विश्वामित्राचा पवित्रा म्हणजे काय बघा. नाही नाही, मी कधीकधी, आता कधीकधी म्हणजे ते कधीकधी वाढत जातं. मी कधीकधी ते खातो,
कधी कधी ते पितो, कधी कधी तिकडे जातो, हे कधी कधी रोज म्हणतं. फक्त पार्टीला मी पितो म्हणणारा 10 वर्षानंतर मी अजूनही पार्टीलाच पितो. पार्टी केव्हा असते? नाही, रोज असते. याला काय अर्थ आहे? 10 वर्षापूर्वी महिन्यातून एकदा पार्टी होती, त्यावेळेला दारू पित होता. आता पार्टीला पितो, पार्टी केव्हा? नाही, रोज संध्याकाळी. रोज संध्याकाळी पितो, पण पार्टीला पितो. हे तत्व खरं आहे की नाही? मी तत्वाचा माणूस आहे. कसलं तत्व? आतून विचार केला पाहिजे. आता जे महत्त्वाचे जे श्लोक आहेत त्यातला हा श्लोक आहे. जे ज्ञानी आहेत, जे कर्मयोगी आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं आहे तर काय केलं पाहिजे? 3 गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजही तितक्याच आहेत. त्यांनी काय? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. 3 गोष्टी आहेत. तुम्ही त्यांच्याकडे गेल्या गेल्या त्यांना नमस्कार करा. प्रणिपात, नमस्कार. नंतर परिप्रश्न, त्यांना प्रश्न विचारा. आणि प्रश्न विचारे एकदम उत्तर देणार नाही आहेत ते. सेवा करा त्यांची. उत्तर मिळेपर्यंत सेवा करा. छान प्रश्नोपनिषदाची गोष्ट सांगतो 1 मिनिटात. 7 ऋषिकुमार अरण्यात निरनिराळ्या दिशांनी येतात आणि भेटतात. अरे मला हा प्रश्न आहे रे, या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही. ते म्हणतात खरंच आपल्याला कुणालाच या प्रश्नाचं उत्तर नाही. मला हा प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक ऋषिकुमाराला एक प्रश्न पडलेला आहे. 7 जणं एका ऋषीच्या आश्रमात येतात आणि ऋषीवर आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. ते म्हणाले आत्ता मी कामात आहे, तुम्ही थांबा इथे, रात्री झोपताना मला तुमचे प्रश्न सांगा. झोपताना प्रश्न सांगतात. ते म्हणाले अरे वा, तुमचे प्रश्न चांगले आहेत, आता रात्र झालेले, उद्या उठल्यानंतर मला तुमचे प्रश्न सांगा. ते प्रश्न सांगतात. ते म्हणतात आज मला दुसऱ्या आश्रमात जायचं आहे, तेव्हा तुम्ही ह्या प्रश्नाबरोबर राहा. सगळी कामं करताना हा प्रश्न तुमच्याबरोबर असला पाहिजे. रात्री झोपताना मी परत आलो की मला परत तुम्ही तुमचे प्रश्न सांगा. असं करत ते 1 वर्ष उत्तरं देत नाहीत. अरे म्हणतात अरे वर्ष झालं नाही का तुम्हाला? कल्पना करा. उद्या सकाळी गंगेवर स्नान करून पहाटे यायचं, एकेकाने प्रश्न सांगायचा आणि मी त्याचं उत्तर देणार. पहिला म्हणतो की माझा हा प्रश्न होता ऋषीवर, पण मला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे, कारण गेले वर्षभर मी या प्रश्नाबरोबर जगत होतो. प्रश्नाबरोबर उठत होतो, प्रश्नाबरोबर जेवत होतो, प्रश्नाबरोबर खेळत होतो, प्रश्नाबरोबर आश्रम स्वच्छ करत होतो, प्रश्नाबरोबरच होतो वर्षभर. मला उत्तर मिळालं. 7ही जणांनी हे उत्तर दिलं. ते म्हणतात प्रश्नाची दुसऱ्यांनी दिलेली उत्तरं माझ्या जीवनाला तेवढी उपयोगी पडत नाहीत. माझ्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं मीच शोधली पाहिजेत. आणि त्यासाठी नाम घ्या आणि महाराजांना शरण जा, उत्तर येईल समोर. आणि किती निरनिराळ्या पद्धतीने येतं तुम्हाला माहीत नाही. बघा पुढे बघा. तद्विधी, तत् म्हणजे ते ज्ञान आहे. विधी तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे. काय करायला पाहिजे? प्रणिपातेनं, प्रणिपात म्हणजे नमस्कार. परिप्रश्नेनं, परिप्रश्न निरनिराळ्या पद्धतीने प्रश्न विचारा. सेवया म्हणजे सेवेनं. हे 3 झालं. उपदेक्षन्ति मग उपदेश करतात. ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिना. जे ज्ञानी आहेत आणि तत्वदर्शन ज्यांना झालेलं आहे, नुसते तत्वचिंतक नाही आहेत, तत्वदर्शन झालेले आहेत, तत्वज्ञ आहेत, ते तुम्हाला ज्ञान देतील. ज्ञानेश्वरांनी सुंदर रूपक केलेलं आहे. किती सुंदर आहे बघा. बरवे ते ज्ञान प्राप्त व्हावे ऐसी उत्कंठा मानसी असे जरी. उत्कंठा, उत्कंठा म्हणजे उत्सुकता. पण किती उत्सुकता आहे इथपर्यंत आलेली आहे. ह्याचं उत्तर मिळाल्याशिवाय मी जगू शकत नाही. आपण हे करतो, तो मिळाल्याशिवाय किंवा ती मिळाल्याशिवाय मी जगू शकत नाही. त्याला केव्हा एकदा बघीन अशी उत्कंठा लागलेली आहे. 10 दिवस घरी गेलो, आता कधी एकदा घरी जातोय आणि घरचा चहा पितोय. उत्कंठा. आपला कंठ फक्त प्रपंचासाठी आहे का? तो श्रीकंठ, नीलकंठ ह्या कंठात नाही आहे का? ती उत्कंठा आहे खरी. उत म्हणजे वरच्या दिशेनं. आता तुझवीन रामा मज कंठ वेना. मला जीवन कंठवत नाही, हे मला श्वास घेणं अशक्य झालेलं आहे. तुझवीन रामा हे करुणाष्टक आहे, हे लक्षात घ्या. इथे काय म्हणले? बरं वेते ज्ञान प्राप्त वे उत्कंठा मानसी असे जरी तरी सर्व भावे भजावे संतासी. हे बघा, माहेर ज्ञानासी होती जे का. ज्ञानाचं माहेर असे संत ते आहेत. पहिल्यांदा काय करा? भजावे. त्यांना शरण जा, त्यांची सेवा करा. भजनमध्ये दोन्ही येतं. भज सेवायाम भजन. आणि काही मला म्हणतात नाही विषयी वननी झाले तथापि तेणे मज उद्धरिले. सेवन म्हणजे सेवा, भजन सेवा. पुढे भजावे संतासी माहेर ज्ञानासी होती जे का. तेथे आता तुम्ही जाणार संतांच्याकडे.
संतांच्या घरात उंबरा आहे ना, उंबरा डोअर स्टेप, दारवंठा म्हणजे उंबरा. त्यांच्या घराला दारवंठा कुठे? सेवा हाची दारवंठा दाणं. म्हणजे आत जाण्यापासून तुम्ही सेवा करा. की त्यांना म्हणावं की जरा झाडू आहे का, अंगणात जरा पानं पडलेली आहेत, झाडा तिथून अजून मी प्रवेश केलाच नाही, सेवा करायला सुरुवात करा. सेवा जे बोलते ते पाठ केलेली स्तोत्र बोलत नाहीत, तुमची पूजा बोलत नाही. सेवा हा दारवंठा, दारवंठा म्हणजे डोअर स्टेप. यू हॅव टू एंटर क्रॉसिंग द दारवंठा. दारवंठा जण करावा स्वाधीन. तो दारवंठा आपल्याला दास्य व्हावे. दास्य करा, दासभक्ती करा, सेवा करा. तन मन जीवे चरणी लागावे, दास्य ते करावे नम्रपणे. ही नम्रता, प्रणिपात. दास्य करताना सुद्धा नम्रता पाहिजे. मी हे करतो, मी ते करतो, माझ्याशिवाय ते होत नाही, ही नम्रता नाही आहे. अहंकार निर्माण होतो. आम्ही जातो इकडे तिकडे 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 तिकडे, नाही आहे. तुम्ही गेल्याशिवाय ती उपासना होणार नाही आहे का? तुम्ही गेल्याशिवाय ती तिथी साजरी होणार नाही आहे का? बिलकुल नाही. एक नेहमी स्वतःला सांगायचं, रामकृष्ण ही आले गेले. कुठे राम आणि कुठे कृष्ण? त्या विण त्यांच्याशिवाय जग का ओसची पडले? जगात काही उरलंच नाही. कुणी सदोदित सुतका धरिले. आपलं 10 दिवसाचं सुतक, राम आणि कृष्ण कायमचं सुतक कोणी धरलं नाही. द्वारकेत धरलं नाही, अयोध्येत. काय अडेल माझ्याशिवाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. नाही. आम्ही पूर्वी मागे एक एक वाक्य घेऊन स्वतःला त्यात तो भाव त्या दिवसाचा ठरवायचा. करूया आपण आता ह्या महिन्यात सुद्धा करूया. मी तयार करतो सेट ऑफ सेंटेन्सेस. महाराज मला अनंत काळ जरी दिलं तरी जे कार्य माझ्या मनात आहे ते पूर्ण होणार नाही. आणि आत्ता जरी तुम्ही मला नेलंत तरी कार्य अपूर्ण राहणार नाही. कळलं? मी कार्य पूर्ण करीन हा चुकीचा भाव आहे. आणि मी नाही तर ते कार्यच राहणार नाही असं नाही. उलट आपल्या मागे आपण चालू केलेल्या संस्था, आपण चालू केलेली केंद्र जर चांगली चालत असतील तर महाराजांची याच्याशिवाय दुसरी कृपा नाही. आज तिथे आमच्याकडे पहिला रविवार महिन्याचा उपासना असते. 4-5 जण येतील असं वाटलं होतं. आज 40-45 लोक होते. खूप रामनाम झालं. त्यांना खूप आनंद आहे. ते वांतीहून आलेले आहेत. हे लक्षात घ्या. वांतेचा प्रसाद आणलेला आहे तो आपण आपल्या प्रसादाबरोबर घेऊया. 1 वर्ष झालं. आम्हाला वाटते 2-3 महिन्यापूर्वी ते सुरू झालं होतं. 1 वर्ष पुढच्या महिन्यात सगळ्यांनी यावं. मला तर वाटतं ह्या सगळ्यांनी यावं तिकडे. आपण एक कार्यक्रम करूया. 3 तारखेला तो कार्यक्रम आहे. आणि 2 आणि 3 आपण इकडे म्हणलो असू तर आपण त्याच्या पुढचा मी आत्ता येताना बघून आलो. आणखीन एक शनिवार रविवार आपल्याला मिळतो. आपण सगळेजण तिथे जाऊया. एक गाडी गेली की 5 जण जातात. हे लक्षात ठेवा. हे आपलं गणित आहे. तिथे गेलो आपण 15 जण चैतन्य अंगणमधले. छान उपासना केली. तिथे लक्षात ठेवा, उपासनेची सूत्र एकाच्या हातात, भजनाची सूत्र दुसऱ्याच्या हातात, प्रवचनाची सूत्र तिसऱ्याच्या हातात, प्रसाद तयार करण्याची सूत्र चौथ्याच्या हातात. हे लक्षात ठेवा. आणि मला फार बरं वाटतं की महाराज अशी एक व्यवस्था तुम्ही निर्माण करताय की काही हरकत नाही. रामकृष्णही आले गेले. मी काही तिथे इनोव्हेटेबल आहे का? असं प्रत्येक ठिकाणी माझ्या प्रपंचात माझ्याशिवाय पान हलत नाही. मूर्ख आहेस तू. मी शाळेत नसेल तर शाळेत व्यवस्था नसते. मूर्ख आहेस तू. अरे मी नाही, मॅनेजर आहे मी नाही तर मॅनेजमेंट सगळी अस्वस्थ. अहो मी तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं देतो. अत्यंत शांतपणे जातात इकडे तिकडे तिकडे. संपूर्ण ती युनिट आहे ना जिथे 600 नोकर आहेत, शांतपणे चालतात. पॉवर्सही डेलिगेट करावे लागत नाहीत. प्रत्येकजण आपापलं कर्तव्य करतं. आपल्या परिवारातली मंडळी आहे की मी काहीच करत नाही, महाराज करत आहेत. पहिलं काहीतरी असणार आहे ना. महाराज हा चॅनल आहे किंवा हा फी पाईप आहे, याच्यात महाराजांची कृपा होते. कुठला तरी पॉईंट पहिला असला पाहिजे. मी तो पहिला पॉईंट आहे. पण सगळ्या पॉईंटमधून पाणी गेल्याशिवाय मिळणार नाही आहे शेताला. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आय एम नॉट इनडिस्पेन्सेबल, आय एम डिस्पेन्सेबल. आय एम नॉट इनडिस्पोजेबल, आय एम डिस्पोजेबल. सो मेक युअर सेल्फ डिस्पेन्सेबल, मेक युअर सेल्फ डिस्पोजेबल इफ यू वॉन्ट टू बी हॅपी. माझ्याशिवाय ते कार्य होणार नाही. माझ्याशिवाय अरे कोण तुम्ही, हा विचार करा. हे ज्याला कळलं ना तो कर्मातीत खूप काम करतो. त्याला विचारा दमलाय नाही, हे नाही होत आहे, महाराज करतायत, हा सगळा भाव आहे. पुढे बघा,
तरी सर्व भावे भजाचे संतासी माहेर ज्ञानासी होती जे का तेथे सेवा हाची दारवंठा जाण करावा स्वाधीन दास्य भावे तन मन जीवे चरणी लागावे दास्य ते करावे नम्रपणे विचारिता त्यासी. आता त्यांना विचारा अपेक्षित प्रश्न तुमचा जो आहे विचार मग अपेक्षित त्याची कृपावंत सांगतील. काय सांगतील? पार्था अर्जुना गुरुवाक्य पडता श्रवणी अखंड उन्मनी आत्मबोधे. गुरुचं वाक्य जर कानी पडलं तर अखंड उन्मनी अवस्था. उन्मनी म्हणजे मन वरच्या पातळीवर जातं. ते खाली आलं की मला जड वाटतं, आज माझे मूड ठीक नाही आहे, आज मला हेवी वाटतं आहे, माझं डोकं जड झाल्यासारखं वाटतं आहे, मला वाटतं की माझं BP हाय झालेलं आहे. हे सगळं मन खाली आल्याचं आहे. आपण त्याला तन्मनी शब्द वापरूया, उन्मनी नाही. शरीराच्या तन्मनी म्हणू नका, मन दुसरीकडे जाईल. तन्मनी आणि उन्मनी. अरे देहाच्या वर माझं मन गेलं, आज किती हलकं वाटतंय, आज खूप शक्ती वाटते, आज सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना करावं असं वाटतंय. अरे हे आपल्याला कळेल. आपण इथे इतके दिवस येतो, आपण इतकं नाम घेतलेलं आहे, इतकं भजन केलेलं आहे, पूजन केलं आहे, कीर्तन केलं आहे, सेवन केलं आहे, सगळं केलं आहे, पारायण केलं आहे. आपल्यावर हा संस्कार झालाच आहे. मन हलकं झालं पाहिजे, मन देहाच्या बाहेर पोचलं पाहिजे वरच्या पातळीवर. देहाच्या बाहेर एरवी मन जातंच की, खेळात जातं, सिनेमात जातं, नाटकात जातं, देवघरात असताना मन सगळीकडे जातं. ते वरच्या पातळीवर सद्गुरूंचे पाय. मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे. जोपर्यंत गुरुच्या पायाशी मनाचं लग्न लागत नाही तोपर्यंत शांती नाही. किती स्पष्ट सांगितलं. मनाचं लग्न गुरुच्या पायाशी म्हणजे मन संलग्न गुरुच्या पायाशी, म्हणजे सगळं गुरुच्या पायाशी. उठलो गुरुच्या पायाशी, आंघोळ करतोय गुरुच्या पायाशी, काम करतोय गुरुच्या पायाशी, ड्रायव्हिंग करतोय गुरुच्या पायाशी. ॲट द फीट ऑफ माय मास्टर. ही फिलिंग पाहिजे. विवेकानंद म्हणाले माझा मास्टर कसा होता ते मला अजून कळलेलं नाही आहे, पण व्हॉट एव्हर आय डू आय ऑफर इट ॲट द फीट ऑफ माय मास्टर. माझ्या सद्गुरू चरणी मी ते अर्पण करतो. सतत सद्गुरूंची चरण जर दिसली ना, सद्गुरू नाही दिसत, मला फक्त त्यांची पावलं दिसतात, हरकत नाही. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. आणि काय पाहिजे? तन मन धन आलं ना त्याच्यात, हे सगळं येऊन जा. सगळं रामाच्या चरणी, सगळं महाराजांच्या चरणी. महाराज बिलकुल धन मागणार नाही. तर महाराज म्हणतात लोकांना भीती वाटते, मी त्यांना कोरा कागद देतो, याच्यावर तुमचा संसार फक्त लिहून द्या, तुमच्या सगळ्यातल्या सगळ्या कटकटी, सगळे खटले, सगळ्या व्याधी मी बघेन. म्हणजे तुम्हीच भोगणार आहात, पण तुम्हाला भोगण्याची मी शक्ती देईन, भोगताना आनंद देईन. आणि काय पाहिजे? पण म्हणाले अजूनपर्यंत मला एकाने मुखत्यार पत्र दिलेलं नाही आहे, त्यांना भीती वाटते. मी जर त्याच्यात लिहिलं लॉकरमधलं कंटेंट्स घेऊन घेतले, लॉकरमधले बापरे ते तरी राहू देत महाराज, मग जमीन नाही तुम्ही मुलासाठी ठेवले, हे मुलीसाठी ठेवले, ते बायकोसाठी ठेवलं, मग काय तुम्ही महाराजांना देणार आहात? पॉवर ऑफ ॲटर्नी म्हणजे मुखत्यार पत्र. पॉवर ऑफ ॲटर्नी दिल्यानंतर आपण निश्चिंत झालं पाहिजे. तो ॲटर्नी बघेल ना, तो माणूस सगळे म्हणजे खटले लढेल. आणि माय क्लायंट ही हल्लीची भाषा आहे. आय ऑक्युपाईड दॅट हाऊस ऑन धिस कॉन्ट्रॅक्ट माय लॉर्ड, हे पूर्वीची भाषा आहे. आय ऑक्युपाईड, आय बॉट दॅट लँड, आय स्टार्टेड लिव्हिंग इन. तो वकील आय म्हणतो माझ्यासाठी, कारण तो माझा ॲटर्नी आहे. मुखत्यारपत्र. महाराज म्हणते तुमचे सगळे खटले मी लढवतो, मी म्हणून लढवतो, माझे म्हणून लढवतो, कशाला चिंता करता? हेच सांगितले शेवटी. विचारिता त्यासी मग अपेक्षित त्याची कृपावंत सांगतील पार्था गुरुवाक्य पडता श्रवणी अखंड उन्मनी आत्मबोधे. गुरुवाक्योदये, गुरुवाक्याचा उदय झाला. गुरुचं वाक्य म्हणजे गुरुचा उपदेश. प्रवचनाच्या शेवटी आपण म्हणतो ना आजचा सुविचार, ती गुरुवाक्य आहे. त्याच्यात सार सांगितलं आहे, त्या प्रवचनाचं नाही, महाराजांच्या शिकवणीचं सार आहे. गुरुवाक्योदय. तुम्हाला मी सहज एक आत्ता सांगतो, ही 372 आहेत प्रवचन. का नाही लिहून काढायचं अधिक महिन्यात? किती वेळ लागेल ह्याला? ते एका पानावर ती 10 प्रवचन असेल तर 372 म्हणजे मला 30, 35, 40 पानं लिहावी लागतील. मला होणार नाही एका महिन्यात. पहिल्या दिवशी तुमचं 5 पानं नाही, हळूहळू तुम्ही इझिली लिहा. ती वही अशा ठिकाणी ठेवायची की जिथे तुम्ही दिवसातून 2-3 वेळा असतात. डायनिंग टेबलवर कव्हर करून ठेवा. चहा झाला 2-3 मिनटं लिहा. महाराजांचं काय लिहायचं काही नाही. महाराजांचं 1 जानेवारीचं सुवचन, 2 जानेवारी सुवचन,
सुंदर वही तयार करा, सुंदर डायरी, आणि महाराजांना अर्पण करा. कारण ज्येष्ठ, त्याच्यानंतर अधिक ज्येष्ठ येईल, नंतर आषाढ म्हणजे चातुर्मास सुरू होईल. बघा करून, सोपं आहे. म्हणून गुरुवाक्य उदये चित्तमग होय निशंक निर्भय ब्रह्मा ऐसे. निशंक निर्भय ब्रह्मा ऐसे. आपण ते स्वामी समर्थांची म्हणतो ना, निशंक हो निर्भय मनारे, ती प्रार्थना आहे. निसंशय निशंक निर्भय म्हणजे मी सद्गुरूच झालो, म्हणजे मी ब्रह्म झालो, हे सांगितलेलं आहे. तिये वेळी पार्था सर्वभूत यात आपणासहित अखंडित. हे लक्षात ठेवा. त्यावेळेला आपलं जे सगळं जे आहे ते अखंडित होणार आहे. हे पसायदान लिहिताना ही भावना आहे. भूत जास्त, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांना चांगली बुद्धी मिळू दे, ती बुद्धी सत्कारणी लागू दे, सगळीकडे प्रकाश पडू दे. हे बघा ना, हे पसायदान आहे, हे त्यांनी सांगितले. आता शेवटचा जो श्लोक आहे शेवट, आणि फार सुंदर सांगितलं शेवटचं. पहिल्यांदा तो ह्याला सांगतो संजय, कुणाला? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्रावर काही परिणाम होत नाही, मग तो लगेच काय बोलतो ते बघा. आता धनुर्धरा, धनुर्धर म्हणजे अर्जुन, उठ तू सत्वर सर्वथा स्वीकार धैर्यवृत्ती. इतकं सांगितलं आहे ना तुला की तू युद्ध कर, पण युद्धात गुंतू नकोस. मी मारलं भीष्माचार्यांना, आता मला वाईट वाटते. कशाला? तू कुठे मारलेस? ते मरणारच होते. ते ज्या बाणाने मरणार होते त्याच बाणाने मेलेत, आणि ते ज्या वेळेला ज्या परिस्थितीत मरणार होते त्याच वेळेला मेले. भीष्माचार्यांना 10व्या दिवशी पाडलं, त्यानंतर 54 दिवस ते जिवंत होते. विचार करूया आपण. म्हणून सांगितले आता धनुर्धरा उठ तू सत्वर सर्वथा. हां, अरे बापरे, हे राहिलं आहे म्हणजे आज संपणार नाही आहे ते. हां, माझी या स्वरूपी देखसी तत्वता गुरुकृपे होता ज्ञानोदय. ज्ञानोदय जर झाला ना तर तू माझ्याच स्वरूपात येशील, माझ्याशी एकरूप होशील. आणि महाराजांशी एकरूप झाल्यानंतर कुठे भीती सांगा बरं. महाराजमय झालो, महाराजच झालो. काय? ज्ञानाचा प्रकाश पडताची देख, मोहाचा काळोख नष्ट. ज्ञान आणि मोह एकत्र राहू शकत नाही. माझं ज्ञान गेलं आहे म्हणून मोह आलेला आहे, आणि शेवटी अर्जुन सांगतो नष्टो मोह. हा मोह गेला, स्मृती आली ज्ञानाची. हेच महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानाचा पापाचे हे महाराज आपण अनेकदा सांगितले, पापाचे आगर भ्रांतीचा सागर होसी तू डोंगर व्यामोहाचा. म्हणजे पापाचं आगर म्हणजे शेती जरी तू पापाची केलीस, भ्रांतीचा भ्रम जरी सागरा एवढा असला, डोंगर व्यामोहाचा तुझा मोह जरी डोंगरा एवढा असला. हे 3 गोष्टी आहेत. शेत म्हणजे उभं आडवं स्क्वेअर मीटर्स, सागर आहे तो डेप्थ आहे, आणि डोंगर आहे ती उंची आहे. मग तुझ्या जीवनाची सगळी डायमेन्शन्स, जरी तू पापात असशील, जरी तू नकारात्मक विचार करत असशील, जरी तुझ्या मते तू करतोस ते कर्म वाईट असेल, तरी काय होईल लक्षात ठेवा. परी ज्ञानापुढे तुच्छते सकळ ऐसे ज्ञानबळ निर्मळ आहे. हां, हा महत्त्वाचा विचार आहे. ज्ञान, थोडक्यात ज्ञानाचे अध्याय पुढे आहेत, पण इथे बघा, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धा कालेन आत्मनि विंदती. हे अनेक संस्थांचं वाक्य असतं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या जगात ज्ञान इतकं पवित्र काही नाही. आमच्या संस्थेचं ते वाक्य होतं, नहि ज्ञानेन सदृशम. ज्ञान हे सगळ्यात पवित्र आहे. नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज डिव्हिनिटी, नॉलेज इज गॉड. हे लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तरी येथे ज्ञानासारिखे पावन दुजे नाही जाण निसंदेह, चैतन्या समान नाहीच आणिक तैसे ज्ञानदेख सर्वोत्तम. बघा, ज्ञान हे सर्वोत्तम आहे. ज्ञानाचं महत्त्व कोणीही नाकारलेलं नाही आहे, पण आपण सामान्य माणसं आहोत. जरी ज्ञान मिळालं तरी ज्ञानातून भक्तीकडे वळलं पाहिजे. हा पुढचा सिद्धांत लक्षात ठेवा. चैतन्या समान नाहीच आणिक तैसे ज्ञानदेख सर्वोत्तम. ज्ञानाचे पावित्र्य ज्ञानीच ते मात्र अर्जुना अन्यत्र नसे कोठे. ज्ञानी लोक आहेत, त्यांच्यात जे ज्ञान आहे ते पवित्र ज्ञान आहे ज्ञानी लोकांच्यात. पण आपण ते ज्ञान मिळवलं पाहिजे. आपण माहिती मिळवतो लक्षात ठेवा, पण ज्ञान मिळवत नाही. माहिती संकलित करून एक सूत्र काढलं की ते ज्ञान झालं. मग तुम्ही प्रयोग करा, मग तुम्ही वस्तू बनवा. नुसती माहिती 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 काय, मुलांच्या डोक्यात किती माहिती आहे. ज्ञान आहे का, ते ज्ञान महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मुद्दामून ऐका.
सैराट सिनेमातलं येडं लागलं ते गाणं आहे ना, मुद्दामून ऐका, त्याला ऑर्केस्ट्रा अमेरिकेत पाठवलं त्यानं. आणि ते लोक सांगतात की आम्हाला ओ की ठो कळलं नाही, आम्हाला नोटेशन्स दिली होती, पण अशी नोटेशन्स यापूर्वी आम्ही आयुष्यात, आणि ते अजय अतुल कुठल्या खेडेगावातले काय, तर ते म्हणा आम्ही शिक्षणही घेतलं नाही. त्यातला एक जण म्हणतो देन इट इज गुड, तो अमेरिकन म्हणतो. ती किती वाद्य आहेत, काय वाजवतात, ती बाई एक बासरी वाजवते, तिथे गाणं म्हणलेलं नाही, नंतर ते इथे आणून ऑर्केस्ट्राचं त्यांनी गाणं म्हणलेलं आहे. हे दोन्ही तुम्हाला यूट्यूबवर उपलब्ध आहे, मुद्दामून बघा. तो काय अनुभव आहे. ते म्हणाले आमच्या जीवनात हा दिवस झी न्यूज त्याला, कारण त्यांना पैसे भरपूर आहेत झी टी व्हीकडे, आम्ही कसे येणार होतो. तिथे जर 96 लोक आहेत ते काहीतरी वादक, त्यांनाच कित्येक लाख रुपये द्यावे लागले असते, तिथे काय प्रश्नच नाही. पण ते सगळे दंग झालेले आहेत, तल्लीन झालेले आहेत. खूपच छान, म्हणजे गोकुळातलं वातावरण कृष्णाने बासरी वाजवल्यानंतर जसं असेल तसं आहे. आणि येड लागलं रे येड लागलं, हे इतकं इनोसंट गाणं आहे त्या सैराट पिक्चरमधलं, मुद्दामून बघा तुम्ही. हा एक अनुभव आहे, मी काल अनुभव घेऊन तुम्हाला आज सांगतो. खूपच छान. मी का सांगतोय तुम्हाला, मी जर एखाद्या ज्ञानाला शरण गेलो तर ते ज्ञान मला काय काय दाखवेल, कुठे कुठे नेईल, केवढं वैभव देईल, ही त्या दोघांची भावना होती. अजय अतुल दोघेही भाऊ आहेत. त्या म्हणलं आम्ही शिकलेलो नाही, पण काय एक एक चित्रपट त्यांचा बघा, त्यातली सगळी गाणी काही ना काही. तर आता झी टी व्हीचं जे लागतं टंग 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 ते वाद्य वाजतं ते त्यांनी केलेलं आहे. तो ट्यून ज्याला सिग्नेचर ट्यून म्हणतात तो त्यांनी तयार केलेला आहे. विचार करूया आपण हे ते. आणि त्यांचं काय आहे की आमची सद्गुरूंवर श्रद्धा आहे, आमची संगीतावर श्रद्धा आहे, दुसरं काही नाही आमच्याकडे. पण त्या श्रद्धेतून जे आम्हाला ज्ञान मिळालं त्याच्यामुळे इकडे आमचा सगळीकडे सत्कार होतो आहे, इतकी बक्षीस आम्हाला मिळतात. आणि हा तर आमच्या जीवनातला क्लायमॅक्स आहे. स्वप्नातही आम्ही बघितलं नसतं की अमेरिकेतली ही एवढे वादक आमचं गाणं वाजवत आहेत. हे लक्षात ठेवा. ते सगळं तुम्ही फिल्मिंग बघा मुद्दामून, व्हिडिओ, मग तुम्हाला कळेल, हे त्यावेळेला कळेल. तरी येथे ज्ञानासारिखे पावन दुजे नाही, जाण निसंदेह, हे वाचलं. नंतर अमृताची रुची अमृता समान उपमामे ज्ञान ज्ञानासीची. अमृताला उपमा कशाची देणार आहे, अमृताचीच. तसे ज्ञानच सर्वात श्रेष्ठ. ज्ञानाला उपमा ज्ञान. आईला कोणाची उपमा देणार आहेत सांगा बरं. आईसारखी, आईसारखी कुत्री, आईसारखी मांजरी, आईसारखी चिमणी, आईसारखी. आईला दुसरी उपमा नाही आहे, कारण हायेस्ट कन्सेप्ट जे आहेत त्याची व्याख्या करता येत नाही, उपमा देता येत नाही. तुम्ही आईची काय व्याख्या करणार होतो. म्हणजे शी इज अ वुमन हू गिव्स बर्थ टू चाइल्ड बेबीज, हे फंक्शनल डेफिनेशन झाली. आईची डेफिनेशन व्याख्या करता येणार नाही, आईचा उपमा दुसरी देता येणार नाही. तेच ज्ञानाच्या बाबतीत इथे सांगितले. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणा अधिगच्छति. शांती हे शेवटचं तत्त्व सांगितलेलं आहे. हे सगळं एवढं महाभारत होतं. शेवटचं दृश्य मुद्दामून काढून बघा, लास्ट सीन ऑफ महाभारत बाय B.R. चोप्रा. संपूर्ण पडद्यावर तो कृष्ण येतो आणि सांगतो एवढं जरी युद्ध झालं असलं तरी युद्ध हे मूल्य नाही आहे, व्हॅल्यू, द इटर्नल व्हॅल्यू इज शांती शांती शांती. आणि महाभारत संपतं. हे त्यांनी आत्ता ती सांगेल शांती कशाने मिळते बघा बरं. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान नाही आहे. गुरुवर श्रद्धा नाही, काय करायचं, ज्ञान नाही आहे. नंतर ज्ञानम तत्परम संयतेंद्रिया. ज्ञान मिळाल्यानंतर गुरु सांगतो त्याप्रमाणे अभ्यास करण्यासाठी, रियाज करण्यासाठी गुरुची सगळी सेवा करावी लागते, थांबावं लागतं. हे जे जितेंद्र अभिषेकांचे जे शिष्य आहेत ते म्हणतात की आम्ही पहिल्यांदा यमन राग सुरू केला आणि 6 महिने झाले, 7 महिने आम्ही यवरच होतो. आम्ही गमतीनं त्यानं म्हटलं अजून यवर आहे. अरे यमध्ये मन गेल्याशिवाय यमन काय शिकणार आहात. मन तुम्ही अर्पण करा, मन अर्पण करा, मनाचं उन्मन करा, यमन तुमच्या पायाशी येईल. तुम्हाला गुरुची सुद्धा गरज लागणार नाही, तुम्हीच गुरु बनून जा. हे सांगितलं आहे. निजानंदी गोडी लागली म्हणून विटे जो संपूर्ण विषय असे. आतली गोडी लागली ना की खरं तुम्हाला म्हणतो की विषय नको. अगदी आज एकाने विचारलं अयोध्येला तुम्ही जाणार होतात या महिन्यात, म्हटलं आतून वाटतंय नको जायला. महाराज काहीतरी घडवतील बघा. त्यावेळेला तो वेडा अमेरिकेचा राष्ट्रपती काहीतरी घडवेल आणि विमान सेवा ठप्प, सप्रे गप्प घरी
खरंच तुम्हाला सांगतो, माझी ही प्रार्थना आहे महाराजांच्या पायाशी बसून. बाकीच्या लोकांना मी आलेलो हवं आहे. बाकीचे लोक म्हणतात की आम्ही आता शेवटचाच आठवडा आहे तिथे एप्रिलचा, त्याच्यानंतर आम्ही तिथे नसणार आहोत सेवेत, तुम्ही या, आम्ही सगळं दाखवूया. मला नाही वाटत आतून जावं. बघूया महाराज काय करत आहे, कारण त्यांचंही मन दुखवायचं नाही आहे ना. त्यांनी एकदा केलेली तिकीटंसुद्धा मी रद्द केलेली आहेत, नाही गेलो. मला वाईट वाटलं. ते म्हणाले तुम्ही सर विचारच करू नका, पुन्हा या आणि आम्ही असे तोपर्यंत या. 30 तारखेला त्यांचा शेवटचा दिवस, 23 ते 30 आठवडा मी अयोध्येसाठी राखून ठेवला आहे. पण रामा मला इथेच दर्शन दे. हे अयोध्या वगैरे सगळं ठीक आहे देहाच्या पातळीवर, ठीक आहे. पुढे बघा, निजानंदी गोडी लागली म्हणून विटे जो संपूर्ण विषयान विटतो त्याला किळस येते. आपण तिकडे बघितला, माझा एक मित्र आहे सर, 84 मी ठिकाणचा बिर्याणी खाल्लेली आहे, पण दम बिर्याणी हैदराबादला सुंदर पणजीच्या एका ठिकाणी मिळते, यायचं का? म्हटलं दम लागला तुझं ऐकून, काय बिर्याणी खाणार आहे? दम बिर्याणी. काय अभ्यास आहे त्या लोकांचा. अरे म्हटलं आत खरंच रमायला लागला की या बाहेरच्या विषयात अरुची निर्माण होते, गोडी उरत नाही. हे महत्त्वाचं आहे. ते सगळे विषय तुम्ही उपभोगा, मित्रांबरोबर जा, त्यांचं मन राखण्यासाठी हे सगळं करा. तिथे असू नका, रमू नका तिथे, हे लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलेलं आहे, तयासीचे ज्ञान विषयासी जयाची ये ठाई इंद्रियासी मान नसेची गा जाणं सर्व थैव. इंद्रियानं मानच नाही आहे. ज्याला ज्ञान आवडलेलं आहे, ज्याला भक्ती आवडलेली आहे, ज्याला गुरुची सेवा, गुरुची उपासना आतून आवडलेली आहे ना, त्याला काही आवडणार नाही बाहेरचं. त्याला विषय नकोत, इंद्रिय नकोत. इंद्रियांचे काय लाड पुरवायचे. नसेची गा जाणं सर्व ठेव तया त्याची ज्ञान येते धुंडळीत. त्यांना ज्ञान शोधत येते. काय कल्पना आहे, त्यांना ज्ञान मिळवावं लागत नाही. अरे ही व्यक्ती आहे ना, तिला विषयात इंटरेस्टच नाही आहे, इंद्रियाशी त्याचं काही देणं घेणंच नाही आहे, चला त्याच्या घरी आपण जाऊया. ज्ञान तुमच्या घरी चालत येतं. आणि काय पाहिजे, जया ज्ञानापाशी शांती अखंडित राहे ओतप्रोत भरून या. ज्ञानामुळे मिळतं काय, शांती. आणि ओतप्रोत म्हणजे ओसंडून पूर्णपणे भरले. अज्ञश्चा, आता हे अज्ञ आणि अश्रद्धदानश संशयात्मा विनश्यते. आपला नाश कशामुळे होतो, संशयामुळे होतो. आपण बोलत नाही, सगळे महाराज 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 करतो. अरे सगळे जर महाराज आहेत, महाराज आहेत, महाराज आहेतच, महाराजच आहेत. आली होती नगरची मंडळी, त्यांना उद्देशून सांगितलं ह्याच्यातली दुसरं जे आहे ना सूत्र, ते अवघड आहे. विचार करून बघा. महाराज आहेत, प्लेन स्टेटमेंट आहेत. आम्ही नेहमीच म्हणतो महाराज आहेत, महाराजच आहेत, महाराज आहेतच, हे सोपं आहे. महाराज आहेतच, पण महाराजच आहेत म्हणजे दुसरं कोणी नाही. डॉक्टर नाही, आर्किटेक्ट नाही, वकील नाही, काही नाही. महाराज म्हटल्यानंतर महाराज डॉक्टरांची बॅटरी म्हणजे डॉक्टर्स उभे करतील आणि ते तुम्हाला पाहिजे असलेल्या स्पेशालिटीतले असतील. किती अनुभव सांगू मी तुम्हाला. माझ्या स्वतःचे काय फार मोठे अनुभव आहेत असं नाही, पण महाराज म्हटल्यानंतर त्यांना कळतं मनी भाविता, कामना पूर्ण होते. ते डॉक्टर, ते इंजिनियर, ते आर्किटेक्ट, ते तुम्हाला तो अधिकारी. मला पाहिजे, बापरे, त्या दाटात जाणं म्हणजे पैसे दिल्याशिवाय तिथे उभेसुद्धा करत नाहीत. दारावरची बेल वाजते आणि तो म्हणतो मी या डिपार्टमेंटमधला आहे, माझ्या मुलाला ॲडमिशन पाहिजे. झालं, मग मी त्याला ॲडमिशन देतो. कंडिशनल काही नाही. सर तुमचं काही काम असेल तरी तुम्ही मला सांगा त्या डिपार्टमेंटमधलं. हे एवढं काम आहे बाबा. बरं, महाराज म्हणल्यानंतर महाराज ती सगळी व्यवस्था करतात, पण त्यासाठी थांबण्याची, थोडं सहन करण्याची, थोड्या गोष्टी न मिळण्याची, मनाविरुद्ध घडण्याची, अपयशी तयारी पाहिजे. ती तयारीसुद्धा महाराज करून घेतात. महाराज माझ्यावर कृपा करा, ती कृपा करण्यासाठी सामर्थ्यवान किंवा एलिजिबल, योग्य मला तुम्हीच बनवा, मी काय करणार आहे. पुढे बघा, स्वरूप ज्ञानाची नसे गोडी काही जयाची या ठाई धनुर्धरा काय म्हणू तरी तयाचे ते जिणे त्याहून मरणे तेही भले. त्याला आतलं आवडत नाही. आत्मदर्शन, आत्मदर्शन शब्द मी आज अनेकदा वापरला आहे. हे मला किसननी दिलेला विषय आहे. सर आत्मदर्शनाबद्दल बोला. म्हटलं ठीक आहे, विषयच तो आहे ना. आतमध्ये जो रमतो ना त्याला बाहेरच्या कशातच इंटरेस्ट नाही आहे. आणि इंटरेस्ट नाही शब्दात नाही आहे, शाब्दिक नाही, खरं. म्हणून बघा, स्वरूप ज्ञानाची नसे गोडी काही जयाची या ठाई धनुर्धरा काय म्हणू तरी तयाचे ते जिणे त्याहून मरणे तेही भले. त्याला स्वरूप ज्ञानाची गोडी नाही आहे, लक्षात ठेवा. मरणं बरं, जगतो कशाला तो.
आत तुला जावंसं वाटत नाही. कुत्री मांजरं आत जाऊ शकत नाहीत, त्यांना आत बाहेर दुसरं काही नाहीच आहे. माणसाला आहे ना, मी ठरवलं तर रडायचं नाही, रडत नाही. मी ठरवलं डोळ्यातून पाणी न आणता हा एपिसोड मी बघणार, बघायला जमतं. विचार करा तुम्ही, आत काय आहे, बाहेर काय करायचं हे माणूस ठरवू शकतो. त्याच्यासाठी त्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्याचा उपयोग करायचा. काय म्हणू तरी तयाचे ते जिणे, त्याहून मरणे तेही बरे. ज्ञान ते राहोचं परी त्याची आस्था, तीही नसे पार्था याच्या चित्ते. ज्ञान जाऊ दे, आस्था म्हणजे भक्ती. भक्तीही नाही हो त्याच्याकडे. भक्ती मी जाईन म्हणजे जाईन, करीन म्हणजे करीन, 13 माळा करीन, 13 तास जाईन, हेही नाही आहे त्याच्याकडे. ज्ञान नाही, भक्ती नाही, मग आहे काय? तो तरी निभ्रांत सापडला येतं सर्वथा आगीत संशयाचा. तो निश्चितपणे संशयाच्या आगीत सापडलेला आहे, त्याला संशयच असणार आहे. म्हणून दृढदेहो निस्संदेहो, हा निस्संदेह शब्द भीमरूपीतला महत्त्वाचा आहे. रामरूपी अंतरात्मा शेवटी सांगितलेलं आहे. कुठला पाहिजे तुम्हाला? भीमरूपी म्हणून काय मिळवायचं आहे? रामरूपी अंतरात्मा, त्याचं दर्शन. अंतरात्मा जो रामरूपी आहे म्हणजे आत्माराम, आत्मारामाचं दर्शन करण्यासाठी भीमरूपी. हे ट्रायसेप्स अँड 6 ॲप्स म्हणतात, त्याच्यासाठी भीमरूपी नाही. जिम आहे ना, त्यासाठी जिममध्ये जा. भीमरूपी मनासाठी आहे. भीमरूपी हनुमंताचं आहे. हनुमान प्राण आहे, प्राण मन जोडलेलं आहे. प्राण शांत, त्याचं मन शांत. म्हणून सांगतात ना, तू जरा डीप ब्रेथ घे. हल्ली अनेक सिरियलमध्ये सुद्धा असतं. रागवलं आहेत ना बाबा, पूर्वी सांगायचे 100पर्यंत आकडे मोजा बाबा, 1 2 10 झाल्यानंतर बाबा शांत झाले, हरकत नाही बाबा, हरकत नाही. पुढे बाबांना 200 मोजावे लागतात, कारण ते मोजण्याचीही सवय होते. पण आकडे मोजा याचा अर्थ ब्रेथ तुम्ही शांत करा, तुमचा श्वास शांत करा. हल्ली तर सगळीकडे सांगतात टेक अ डीप ब्रेथ, टेक अ डीप ब्रेथ, टेक अ डीप ब्रेथ. आपण शेवटी जे म्हणतो 3 डीप ब्रेथ्स, 3 दीर्घ श्वासोच्छ्वास, त्याच्यात खूप अर्थ आहे. इथे ऐकताना मी बरा होतो, मला बऱ्याच गोष्टी आवडल्या, पटल्या. डीप ब्रेथ घेऊन स्वतःला सांगूया, यातल्या काहीतरी गोष्टी मी जीवनात आणीन आत्तापासून, आजपासून नाही, आत्तापासून. म्हणजे काय ते विचार करा, पुढे बघूया. ज्ञान ते राहोचं, ज्ञान जाऊ दे, आस्था नाही आहे तीही पार्था. तो निभ्रांत सापडला येतं सर्वथा आगीत संशयाचा. चांगले वाईट नोळखे काहीच, मिथ्या आणि साच एकमानी. खरं खोटं त्याला काही कळत नाही, सत्य असत्य काही कळत नाही. बघा, असा तो माणूस बनतो. नाही भक्ती, नाही ज्ञान. जैसी जन्मांदासी दिन रात्री नाही, तैसे नेणे काही संशय आत्मा. हा संशय आत्मा जो आहे, सगळीकडे संशयच घेतो. स्वतःवर संशय आहे, त्याला आत्मविश्वास म्हणतात तो नाही आहे. इच्छाशक्ती म्हणतात ती नाही आहे. संकल्पशक्ती नाही आहे. करणार आहे काय? म्हणून संशयापासून म्हणून आणिक नाही विनाशक घोर पाप. संशय हे ते पाप आहे. किंतु, लेकिन, परंतु, बट, इफ, हे बघा सगळे संशय आहेत. या संशयामुळे तुम्हाला महाभारतातला एक प्रसंग शेवटी लक्षात राहिला तर सांगतो. तस्मात अज्ञात, हा शेवटचा श्लोक आहे. तस्मात शेवटी, देअरफॉर, इतकं मी तुला सांगितलं ज्ञानाबद्दल. आता पुढचा विषय कर्मयोगच आहे. तस्मात अज्ञान संभूतम रुचतम ज्ञान असीन. असी म्हणजे तलवार. ज्ञानासी आत्मना. आत तुझ्याकडे विवेकाची तलवार आहे. छाट ना, ही फांदी इकडे जायला लागली, मला ही व्यक्ती आवडायला लागलेली आहे, त्याच्याकडे जावंसं वाटायला लागलेलं आहे, खूप जातो, त्यामुळे माझा वेळ जातो, नाव नाही. कट. आतली जी तलवार आहे विवेकाची, त्या तलवारीनं त्या फांद्या कापून टाका. आणि मग तुमच्या लक्षात येईल, आता किती वेळ मिळतो मला, आता किती छान ध्यान लागतं, नामात तन्मय होतं व्हायला. आतली जी तलवार आहे ना, ती वापरा. त्यांनी सांगितलेलं आहे. तस्मात छित्वईन, तुकडे करून टाका, कापून टाका, छाटून टाका. संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. कृष्ण आपलं सूत्र सोडत नाही. उत्तिष्ठ, बसलायच काय एखादा, उभा राहा. योगम आतिष्ठ, योग म्हणजे काय कळलंय, योगात ये आणि उभा राहा युद्धासाठी. आता शेवटच्या ज्या ओव्या आहेत सुंदर आहेत, ओव्या सोप्या आहेत. आता धनुर्धरा उठ तू सत्वर, सर्वथा स्वीकार धैर्य वृत्ती. आता इथे म्हणल्यानंतर धृतराष्ट्राच्या कपाळाला आठी. कशाला सांगतोय कृष्ण? बसलाय अर्जुन बरा आहे की, त्याला का उठवतोय तो?
आता उठ तू सत्वर, सत्वर म्हणजे लगेच, लवकर लवकर तू उठ, सर्वथा स्वीकार धैर्यवृत्ती. संजय तो म्हणे धृतराष्ट्राप्रती वृत्तांत हा चित्ती घेईराया. हे जे मी तुला सांगतोय, ज्ञानेश्वरांनी काय म्हणलं माहिती आहे ना, ही गंगा वाहते हो, हा अत्यंत चांगला संवाद आहे, पण हा रेडा पाण्यामध्ये बसूनही कोरडा आहे. गंगा आळशावरून वाहिली तरी त्याच्याकडे स्नान होत नाही, कारण आळशी आहे गंगे, तुझी इच्छा असेल तर स्नान घाल ग, माता आहेस ना तू. हा गंगेत हात पाय काय आपले सोडणार नाही, आळशावरून गंगा म्हणतात. तसा हा माणूस आहे. आता त्याच्यावर काही परिणाम नाही आहे म्हणून त्याला म्हैसा, म्हातारा हे शब्द वापरलेत. हे ज्ञानेश्वरीतले कठोर शब्द आहेत. हा कल्पना करा, समाजाने शिव्या दिल्या, समाजाने बहिष्कार टाकला, तुमची सावलीसुद्धा आम्हाला स्पर्श करायला नको, या बेटावर राहा, आमच्याकडे यायचं नाही, इकडे झोपडी बांधा, भिक्षा वगैरे तुम्हाला काही मिळणार नाही. इतकं जीवन अत्यंत त्रासाचं जगूनसुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरी शिवी आहे का नाही, अपशब्द आहे का नाही, कठोर शब्द म्हैसा आणि म्हातारा हे धृतराष्ट्रासाठी वापरले. काय ज्ञानेश्वरांचा स्वभाव असेल बघा, इतकं सगळं सहन करून. आणि ते धृतराष्ट्राबद्दल इथेही तोच भाव आहे. असो श्रीकृष्णाचे ऐकून ये बोल, पार्थ विचारेल प्रश्न मला, तोची कथा वाग आता सुसंगत, जाईल साध्यंत आदी अंत सांगितला. 5व्या अध्यायाचं प्रस्तावना आहे. आता काय कुठपर्यंत पोचलेलो, इथपर्यंत पोचलो आहे. कर्म, कर्मातून ज्ञान भक्ती, ते जर असेल तर तुम्ही मुक्तच आहात, तुम्हाला कर्माचं बंधन लागणार नाही. इथपर्यंत आपण पोचलो ना. आता पुढे काय, टाकावे 8ही रस ओवाळून, ऐसी शोभा जाणं असे ज्याची. 9 रस आहेत, 8 रस ओवाळून टाकावे अशी ज्या रसाची योग्यता आहे. कुठला रस मी सांगत नाही, बघूया ना. टाकावे 8ही रस ओवाळून, ऐसी शोभा जाणं असे ज्याची. तेवी जगा माझी स्थान विश्रांतीचे, असे जो बुद्धीचे सज्जनांची बुद्धी विश्रांती, त्याचं स्थान तो 9वा रस आहे. तो सर्वश्रेष्ठ रस आहे. कुठला? अपूर्व तो शांत रस प्रकटेल. आता इथून पुढे त्यांचा जो संवाद आहे तो रंगत जाईल आणि त्यातून शांत रस निर्माण होईल. कुठल्या पार्श्वभूमीवर? युद्धाच्या पार्श्वभूमीवर. दोन्ही सैन्य समोर उभी आहेत, शंख फुंकण्याची वाट बघतायत. युद्ध सुरू झाल्यानंतर इकडे रक्त तिकडे मांस, हे प्रेत सगळं होणार आहे. शांत रस आहे. काय सुंदर आहे हा प्रसंग, डोळ्यासमोर उभा करा बरं. अपूर्व तो शांत रस प्रकटेल, जेथे ऐसे बोल मराठी आहे. जरी सूर्यबिंब, हे सकाळी तुम्हाला सांगितलं, बचके एवढे प्रकाशात होकडे लोकत्रय. म्हणजे असं बचलं तर तुम्हाला सूर्य दिसत नाही, पण त्या सूर्याचा प्रकाश 3 लोकात पसरतो. प्रकाश केवढं आहे. म्हणून बघा, तसं ज्ञान आहे. तैसे जरी सूर्यबिंब किंवा जैसा जो जो जी जी इच्छा धरी, ती ती पूर्ण करी कल्पवृक्ष. कल्पवृक्षाकडे नेगेटिव्ह थिंकिंग करा, ते होतच. म्हणून कल्पवृक्ष मिळत नाही, ते बरं आहे आपल्याला. अरे हा कल्पवृक्ष असेल का रे? हे कशावरून? आपण काहीतरी मागून बघूया. यावेळेला काय मी मागतो लक्षात ठेवा, मला नापास करू नकोस रे. पास कर म्हणत नाही आपण, पास कर म्हणत नाही, नापास करू नकोस रे. तुला माहीत आहे ना, हे कल्पवृक्षा तो वरून फांदी टाकेल याच्या डोळ्यात. अरे कल्पना कर, ती मी पुरवतो. अरे भिकाऱ्यासारखी याचना काय करतोय? याचना आणि कल्पनामध्ये फरक आहे. कल्पवृक्ष आहे तो. जो जो, लक्षात ठेवा, किंवा जैसा जो जो जी जी इच्छा धरी, ती ती पूर्ण करी कल्पवृक्ष. तैसाची हा बोल. कृष्णाचं हे जे बोलणं आहे ना, कृष्णाचा बोल जाणावं व्यापक, तरी द्यावे एक अवधान. पुढच्या अध्यायाचा विषय सुरण्यापूर्वी लक्ष द्या. ज्ञानेश्वर काय थांबत नव्हते. आता हा अध्याय पूर्ण झाला, आपण थांबणार आहोत. पण ज्ञानेश्वर नाही, सुरू करायचे. आता अवधान द्या. आता अवधान म्हणजे लक्ष. दूध, अरे किती सुंदर ओवी आहे. दूध साखर आहे नाही, जरी जाय जरी रोग, सेवावा का मग कडुनिंब. हा तुझा रोग आहे ना, त्याच्यावर दूध साखर हेच औषध आहे. ॲसिडिटीवर बऱ्याच आईस्क्रीम खा म्हणून सांगतात. टॉन्सिल्स वगैरे पूर्वी काढायचे, आठवडाभर आईस्क्रीम खायचं. 2 महिन्यांनी बाबा टॉन्सिल्सचा आईस्क्रीम खायचं. आईस्क्रीमनं जर तुमचा रोग जातो तर कडुनिंब का पिता? गोमूत्र का पिता? नाक दाबून कशाला पिता?
हे एवढे कष्ट असं जर जेवता येतं तर असं का जेवता तुम्ही, हा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतोय ते इतकं सोपं आहे. ज्ञानेश्वर सांगतात बघा, दूध साखरेनं जाय जरी रोग, सेवावा का मग कडुनिंब, तैसे मना लागी रोधिल्या वाचून दुःख दिल्याविण इंद्रिया ते. मी तुम्हाला जे सांगतोय, मन रोखून धरा, हे करा, इंद्रिय वगैरे काही करावं लागणार नाही आहे. फक्त प्रत्येक गोष्ट करताना कृष्ण 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 कृष्णार्पणमस्तु, हे पुढे पुढे युक्ती सांगितली आहे. काही करावं लागणार नाही. कशाला इंद्रिय संयम, इंद्रिय दमन, इंद्रिय नियंत्रण. आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला जमणार नाही आहे. ठीक आहे, आता मी पुढे काय सांगतो ते ऐका, म्हणून सांगितलेलं आहे. तैसे मना लागे रोधीला, मनाला तुम्ही रोखून धरा, नको. दुःख दिल्याविणं इंद्रियात आहे, इंद्रियाला दुःख द्या. नाही जेवायचं 3 दिवस, नाही निर्जला, एक उपवास करा, नको, काही नको. येथे अनायासे लाभते निर्वाण. मी आता पुढे जे सांगणार आहे, अनायासे म्हणजे आपोआप सहज, निर्वाण म्हणजे मोक्ष, सहज मोक्ष लावणार आहे. अनायासे लाभते निर्वाण घडता श्रवण ऐकलेचे. हे लक्षात ठेवा. अर्जुन ऐकतोय जीवाचे कान करून, कारण अर्जुनाचा जो प्रश्न आहे ना तो अगदी योग्य आहे. तो बुद्धी गोंधळून गेलेला आहे, आणि बुद्धी गोंधळून गेली की आपला अर्जुन होतो. त्यामुळे कृष्ण जर जवळ असला तर अर्जुनाला त्यातून तो उठवतो. आपल्याजवळ गीता आहे की, कृष्ण कशाला पाहिजे, गीता आहे. कृष्णाला शरण जाऊन गीतेचा अभ्यास करूया, जो आपण करतोय. हे लक्षात ठेवा. येथे अनायासे लाभते निर्वाण घडता श्रवण ऐकलेची, म्हणून देअरफॉर, संपला अध्याय. म्हणून प्रसन्न ठेवून या मन ऐका सावधान गीतार्थ. हा इथून पुढे मी जो गीतेचा अर्थ सांगतोय, अवधान देऊन ऐका, कान देऊन ऐका, प्राण कानात ऐकून ऐका, इंद्रिय मनात ठेवून ऐका, कानातून मनात, मनातून जीवनात. हे श्रवण आहे पूर्ण. आपल्या जीवनात उतरत नाही म्हणून आपलं अर्धवट श्रवण आहे. कान मन जीवन, जसं तन मन धन, तसं कान मन जीवन. हे लक्षात ठेवा. म्हणून प्रसन्न ठेवून या मन ऐका सावधान गीतार्था. ऐसी विज्ञापना, विनंती करतायत ज्ञानेश्वर, करी श्रोतयास निवृत्तीचा दास ज्ञानदेव. आपल्याला ज्ञानदेवाने विनंती केली, त्या विनंतीला मान देऊया आपण. बहुतेक पुढच्या वेळेला अमावस्या, शनीचा जन्म आहे, आणि प्रतिपदा अधिक मास सुरू आहे, मे महिन्याचं सांगतोय. त्या दिवशी आपण इथे जमूया. शनीला प्रसन्न करायला पाहिजे ना. फौजदार आहे देवांचा तो. कोण सांगतात? महाराज. आपण महाराजांना कोळून प्यायलो आहे, महाराजांना भाजून खाल्लं आहे, महाराजांना फ्राय केलं आहे, महाराजांना उकडलं आहे, महाराजांना आहे तिखट मीठ लावलं आहे, महाराजांची कोशिंबीर केली आहे, महाराजांची भाजी केली आहे, महाराजांची खीर केली आहे, महाराजांचं श्रीखंड केलं आहे. आहा, जेवलो. किती तास उरले तो महाराज? 3 तास. नाहीतर काय उरतं महाराजांचं? विचार करा तुम्ही. महाराज म्हणतायत की अवधान देऊन ऐका, श्रवण त्याला म्हणतात. म्हणून 5वा जो अध्याय आहे तो महत्त्वाचा आहे, कर्माचा. आवडते अध्याय आहे ते. 6वा अध्याय म्हणजे ध्यान. सगळं वर्णन केलेलं आहे. आपण फक्त सोपे श्लोक आहेत ते घेणार आहोत. कुंडलिनीचं वर्णन किती केलेलं आहे, आपण घेणार नाही तो श्लोक. एक तर तो गीतेचा विषय नाही आहे, आणि ज्ञानेश्वरांचा तो अनुभव आहे. आपल्याला कुठे अनुभव? आपल्याला कुंडलींमध्ये अनुस्वार कुवर द्यायचा का डवर द्यायचा? कुंडलिनी माहीत नाही. बरं, लीर हस्वकार दिन्नी दीर्घ इथपासून आपली सुरुवात आहे, आणि कुंडलिनीची वर्णनं वाचायला निघालेलं आहे. मला एकाने सांगितलं ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय सर सांगा. कशाला रे? नाही ते कुंडलिनी. अरे म्हटलं कुंडलिनी नाही, कुंडलिनी. ते काय असो तुम्ही सांगा. म्हटलं मी सांगत नाही. 6वा अध्याय मी सांगत नाही, मी वाचतो. आपण वाचूया, अर्थ पाहूया. सांगण्याचा अधिकार पाहिजे ना, उगीच वटवट करायची पोपटासारखी नाही. ठीक आहे, शेवटचं हे वाचूया, ज्याला संकल्प वाक्य म्हणतात. श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी चतुर्थाध्याय समाप्ता. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. छान आहे. त्या ठिकाणी ताट बसूया. वैशाखातली पौर्णिमा ही बुद्ध जयंती असते, तर वैशाखाची अमावस्या ही शनीची जयंती असते. बुद्धाचं व्हायचं का शनीचं व्हायचं? खरं म्हणजे दोघांचंही व्हायचं. शनी बिचारा, त्याला शरण जाऊया, आणि बुद्धाला तर शरण गेलंच पाहिजे.
शांत. श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगलबोल भावे. सदा सर्वदा तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. स्वतःला सांगूया, आज या ओव्या मी घरी घेऊन जाणार आहे, वाचेन आणि काहीतरी संकल्प करेन की जो मला अधिक मासासाठी पुढच्या चातुर्मासासाठी अगदी पूर्णपणे माझा स्वभाव बनेल, माझ्या जीवनाचा भाग बनेल. शांत सावकाश डोळे उघडून. संपूर्ण तो दरबार भरलेला आहे. राम, हनुमान, सीता, लक्ष्मण, रामदास महाराज, स्वामी स्वरूपानंद, सगळ्यांचं दर्शन घेऊया. सकाळी सांगितलं दर्शन म्हणजे चिंतन. रामदासांचा भाव काय आहे, आपल्या महाराजांचा भाव काय आहे आणि स्वामी स्वरूपानंदांचा भाव काय आहे. मुख्यतः भाव एकच असला तरी फरक आहे. शांत. श्रीराम समर्थ. श्रीराम. महाराज सर्वांना नमस्कार.